म्हणजे मी तेव्हाच डिसाईड केलेलं जेव्हा मी फर्स्ट टाइम जेजेला गेलो. ऍडमिशन मिळवायची तर जेजे मध्येच मिळवायची. त्यावेळेचं डोंबिवली किंवा कल्याण किंवा ठाणा काळवा हे सगळे एरिया आम्ही एवढे पिंजून काढलेत ना 35 वर्षापूर्वी. रॉक शोजना पण जायचो तेव्हा सुद्धा आम्ही तिकडे हेड बँकिंग करतोय फुल. देर आर सम अमेझिंग बँड्स प्लेइंग. सी फिल्म मेकिंग इज ऑल teamwork, you know, so you have to think about every department around you. एक म्हणाला हाँ चलो मैं आपको ना 10 रुपए का एक ऐसा मैं 300 दे दूंगा आपको. तर आम्ही झुरळ विकत घेतलेली. See, this field of filmmaking teaches you a lot यार, because you don't know what you're shooting next. काय असं ॲज अ डिरेक्टर म्हणून यू हॅव टू सी करेक्ट इमोशन, करेक्ट एक्सप्रेशन. सो इट इज अ ब्युटी ऑफ ॲक्शन अँड रिॲक्शन. ह्या फील्डमध्ये फिल्म मेकिंगच्या यू नीड अ लॉट ऑफ पेशन्स. दॅट इज द फर्स्ट की. आणि मग ते OTT आलं की तेच व्हायलन्स, सेक्स. इट वॉजंट कनेक्टिंग मी ॲज अ पर्सन. आय एम लकी अँड फॉर्च्युनेट दॅट हिरा मंडीमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. एखादी जागा तुला खूप गोष्टी शिकवून जाते, तसं मला डोंबिवलीने दिलंय की बाबा तिने मला माझी जागा दाखवून दिली. इमोशनल म्हणशील तर मला एखाद्या वारकऱ्यावर फिल्म करायला खूप आवडेल. मी सेटवर असताना माझ्यामुळे लोकांना काहीतरी त्याचा फायदा झाला पाहिजे. यु नो, आय वॉन्ट टू गिव्ह इट टू पीपल यार. मिरची मराठीच्या युट्यूब चॅनलवरती मी RJ ज्ञानेश्वरी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. गप्पांची मिसळच्या आजच्या एपिसोडमध्ये एक खूपच इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी माझ्यासोबत आहे. मी त्यांना भेटलेले जेव्हा जग्गू आणि जुलियट नावाची त्यांची सेकंड डिरेक्टोरियल फिल्म आलेली आणि तेव्हा त्याचा ट्रेलर लॉन्च मी होस्ट केलेला. आणि तोपर्यंत मी ऑफकोर्स त्यांच्याबद्दल खूप ऐकलेलं की त्यांनी ही फिल्म शूट केली आहे आणि ती फिल्म डिरेक्ट केली आहे वगैरे. पण आउट ऑफ एव्हरीथिंग एल्स ते इतके छान बिहेव करत होते सगळ्यांसोबत, इतक्या चांगल्या पद्धतीने सगळ्यांना ट्रीट करत होते. सो माय मेमरी ऑफ हिम इज की एक खूप 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 चांगली व्यक्ती. आणि ते म्हणतात तसं की एक खूप चांगला कलाकार मोस्ट ऑफ द टाइम्स एक खूप चांगला माणूस सुद्धा असतो. त्यामुळे महेश लिमये, वेलकम टू मिरची. थँक्यू ज्ञानेश्वरी. मी जरा असं एकदम ओव्हरवेल्म केलं. पण नाही, इट हॅज बीन सो लॉंग सर. म्हणजे जग्गू आणि जुलियटच्या वेळेला आपण भेटलो तेव्हा मी पहिल्यांदा तुम्हाला भेटले होते आणि तेव्हा आय वॉज प्रिटी न्यू स्वतः सुद्धा. पण तुम्ही ज्या पद्धतीने सगळ्यांना कम्फर्टेबल केलेलं किंवा इव्हन त्या ट्रेलर लॉन्च मध्ये तुम्ही तुमच्या अख्ख्या टीमला स्टेजवरती बोलवलं, इन्क्लुडिंग ऑल द टेक्निशियन्स, त्यांची ओळख करून दिली, ते सगळं तुम्ही केलं. इट मेंट समथिंग. आणि त्यामुळे मला असं वाटतं माय फॉन्ड मेमरी ऑफ यू इज ऑलवेज दॅट. आणि आय एम व्हेरी हॅपी की तुम्ही आज आलात. माझी खूप इच्छा होती की तुम्ही या पॉडकास्टवरती यावं आणि इट इज फायनली हॅपनिंग. सर, आय एम शुअर की तुमच्या लहानपणाबद्दल वगैरे आतापर्यंत तुम्ही अनेक ठिकाणी बोललायत किंवा प्रत्येकाच्या फॉन्ड मेमरीज असतात. बट आय वॉन्ट टू स्टार्ट जिथे एक कलाकाराचं लहानपण, एक कलाकार म्हणून एक अशी जागा आहे जिथे घडतं. आणि मी आय हॅव सीन इट अक्रॉस पीपल की काहीतरी त्या जागेमध्ये वेगळं आहे. दॅट इज JJ स्कूल ऑफ आर्ट्स. आणि यू आर अ स्टुडंट ऑफ JJ. मला हे नेहमी असं वाटतं की जे लोक काहीतरी वेगळे दिसतात ते वेगळेच असतात. नक्की व्हॉट डज JJ स्कूल ऑफ आर्ट डू टू अ पर्सन सर? इट डज अ लॉट. काय, मी 10वी पास आउट झालो आणि आता आर्ट स्कूलच करायचं होतं मला. म्हणजे मी आई वडिलांना पण तेव्हा सांगितलेलं होतं की मला सायन्स, कॉमर्स, आर्ट्स वगैरे काय झेपणार नाही. आय वॉन्टेड टू बी एन आर्टिस्ट. मला पेंटिंग्समध्ये खूप इंटरेस्ट असायचा तेव्हा शाळेच्या ह्याच्यात. तर फर्स्ट टाइम जेव्हा JJला गेलो मी आणि आय वॉज काय म्हणतात, म्हणजे यु नो असं वाटत होतं की दिस प्लेस, यु नो, आय बिलॉंग टू दिस प्लेस यार. यु नो, कारण त्याच्यात एक वेगळं चैतन्य आहे, तिथे एक पॉझिटिव्हिटी आहे आणि यु नो काय म्हणतात, एक हिस्ट्रीचं एक आपल्याला यू कॅन फील इट देअर, यु नो. आणि ॲज अन आर्टिस्ट म्हणजे मी तेव्हाच डिसाईड केलेलं जेव्हा मी फर्स्ट टाइम JJला गेलो की ऍडमिशन मिळवायची तर JJ मध्येच मिळवायची. आणि मला थर्ड अटेम्प्टला 3ऱ्या वर्षी ऍडमिशन मिळाली. सो 2 वर्ष मी बाहेर फाउंडेशन कोर्स केला, 1 वर्ष मी प्रायव्हेट कमर्शियल आर्टचा कोर्स केला. पण जसं JJ तुम्हाला घडवत असतं तसंच त्या 2 वर्षांनी सुद्धा मला खूप काही दिलंय. कारण आज आमच्या फील्डमध्ये जे पेशन्स लागतात तुला, ते त्या 2 वर्षांनी मला पेशन्स काय आहे ते शिकवलं. आणि सो लाईफ स्टार्टेड देन. आणि 94ला मी JJ मधनं पास आउट झालो. 5 वर्ष आर्ट स्कूलमध्ये
मजा खूप असते, पण देअर सो मच यू लर्न. आणि आर्ट स्कूलमधून जेव्हा तुम्ही बाहेर पडता अँड यू स्टार्ट वर्किंग, तेव्हा आपल्याला म्हणजे मी जेव्हा, कारण माझं स्पेशलायझेशन फोटोग्राफी होतं आणि 3rd-4th इयरलाच मी म्हटलं मला सिनेमॅटोग्राफीत इंटरेस्ट निर्माण व्हायला लागलेला. तर जेव्हा मी बाहेर काम करायला सुरुवात केली, क्रेस कम्युनिकेशन, अँड फर्स्ट टाइम तू बाहेरच्या जगात गेल्यावर काम करतेस, तेव्हा आपण जे 5 ते 7 वर्ष मी जे शिकलेलो, 2 वर्ष फाउंडेशन आणि 5 इयर्स डिग्री, सो तो शॉक होता मला की व्हॉट वी हॅव लर्न अँड व्हॉट आय एम डुईंग, यु नो, कम्प्लीट कॉन्ट्रास्ट होतं तेव्हा. अँड आय वॉज लाईक, वॉज दॅट अ करेक्ट डिसिजन? कारण मी ऍज अ ट्रेनी म्हणून जॉईन केलेलं, कारण माझं या फील्डमध्ये कोणी ओळखीचंच नव्हतं. त्यामुळे आय वॉज डुईंग ऍज अ रनर जॉब करायचो. आणि सेम बिल्डिंगमध्ये जिथे मी काम करत होतो तिथेच 2 मोठ्या एजन्सीज होत्या आणि माझे सगळे कलिग्स त्या म्हणजे फ्रेंड्सच कॉलेजचे सगळे तिकडेच जॉब करत होते. आणि त्यांचं जॉब प्रोफाईल आणि माय जॉब प्रोफाईल वर 2 डिफरंट पाथ्स. पण आज आता जेव्हा व्हेन आय बिकेम इंडिपेंडंट, स्लोली मी काय म्हणतात ट्रेनी पासून असिस्टंट DOP झालो, मग फोकस पुलिंग करायला लागलो. व्हेन आय बिकेम इंडिपेंडंट, तेव्हा त्या 5 वर्ष JJ मधली आणि आधीची 2 वर्ष याचा इम्पॉर्टन्स मला समजायला लागला. कारण व्हॉट बेसिक्स यू लर्न फ्रॉम दी आर्ट स्कूल, दोज वी इम्प्लिमेंट हिअर एव्हरी डे. आणि त्यामुळे तुमचा जो पाया भक्कम करून घेतात ना ऍज अन आर्टिस्ट, ते JJ तुम्हाला घडवत असतं ऍक्च्युली. हाऊ लवली. सर, मी एक असं नोटीस केलं, यू करेक्ट मी इफ आय एम रॉंग, की JJ मधले लोक खूप छान स्टुडंट्स असतात इन जनरल फॉर लाईफ. म्हणजे त्यांना सतत काहीतरी नवीन शिकण्याची इच्छा असते किंवा त्यांची एक वेगळी ग्रास्पिंग पॉवर असते. ते जिथे नाहीये काही तिथे पण काहीतरी इनडिरेक्टली शिकू शकतात. सो हे संस्कार तुम्ही नोटीस केले तुमच्या JJच्या पिरियडमध्ये? इट डिपेंड्स ऑन एव्हरी पर्सन, यु नो. आता मी, माझं स्पेशलायझेशन फोटोग्राफी होतं, पण तिकडे येणारा प्रत्येक आर्टिस्ट इज अ गुड ऑब्झर्वर. कारण ते तुम्हाला शिकवतात की आता कुठलीही असाइनमेंट दिली, यु नो, ती अगदी 2D डिझाईन असेल किंवा बेसिक, जेव्हा आम्हाला 3rd इयरला ऍडव्हर्टायझिंग चालू होतं की एखादा ब्रँड विकायचा तुला, तर त्याच्याकरता ऍडव्हर्टायझिंग करायचं. तर त्याचं थॉट काय असेल, यु नो, तर तो थॉट काय असेल तो विचार करण्याकरता यू हॅव टू ऑब्झर्व अराउंड यू. सो प्रत्येक जण ऑब्झर्व करत असतो. बीट मग फोटोग्राफर्स, वी ऑलवेज ऑब्झर्व लाईट. आता मी इकडे आलो तर आय एम, यु नो, ऑब्झर्विंग दिस, यु नो, की बाबा हे असं का लाईट केलं, यु नो. तर एव्हरी टाइम इन दोज ग्रोईंग अप डेज यू ऑलवेज ऑब्झर्विंग. मग जेव्हा फर्स्ट कॅमेरा घेतला तेव्हा पहिले म्हणजे तेव्हा तर फिल्म होती, मग ते 24 स्नॅप्स, त्याचा एक अख्खा ते रील, मग ते किती जपून वापरायचे, कारण यु नो इट वॉज एक्सपेन्सिव्ह थिंग यार तेव्हा. तर प्रत्येक म्हणजे आउट ऑफ 24 ऍटलिस्ट 10 ते 15 तरी बेस्ट पाहिजेत. मग त्याच्याकरता एकेका फोटो करता वी यूज टू लाईक, यु नो, डू लॉट ऑफ थिंग्स. त्याच्याकरता रिसर्च करायचो, ऑब्झर्व करायचो, मग कुठल्या वेळी कुठे लाईट चांगला येतो. सो ह्या गोष्टी ना तुम्हाला कॉलेज शिकवत असतं. आणि यू मस्ट हॅव इंटरॅक्टेड विथ लॉट ऑफ JJ. आणि तर ते जे आधी संस्कार होतात ना तुमच्याकडे, तुमच्यावर एकेका असाइनमेंटला प्रत्येकाला वाटत असतं की वी हॅव टू गिव्ह आवर बेस्ट. आणि बरेच वेळा ओव्हर क्रिएटिव्ह होऊन ते बेस्ट करताना एवढं जास्त होतं की परत तुला रिडू करायला लागतं. कारण इट बिकम्स म्हणजे फुल खिचडी होऊन जाते. पण यु नो दॅट इज द लर्निंग. आणि ते ऑब्झर्वेशन स्किल्स ते तेव्हा जे डेव्हलप झालेले, म्हणजे मी तुला सांगतो, आम्ही 1st 2nd इयरला आम्हाला स्केचिंगला काही प्रोफेसर्स आहेत, सो त्या स्टुडंट्सकडे, एखाद्या स्टुडंट्सकडे अच्छा ह्याची स्केचिंगची पॉवर चांगली आहे, याचं लँडस्केपिंग चांगलं आहे, सो दे यूज टू लाईक इन्स्पायर अस की तू काय नुसतं सकाळी जा, तू 6 वाजता उठून VT स्टेशनला येऊन तिथे स्केचिंग करा, किंवा बोरा बाजारमध्ये सकाळी जाऊन लँडस्केपिंगला जा, क्रॉफर्ड मार्केटमध्ये अर्ली मॉर्निंग ब्युटिफुल लाईट आर्किटेक्चर, राईट. आणि तिथेच कोणतरी असं
काय म्हणतात, थंडीच्या दिवसात कोणीतरी ती शेकोटी लावलेली असायची, तर तो स्मोक आणि अर्ली मॉर्निंग दो शाफ्ट्स. सो इमेजेस विच आय हॅव सीन देअर इन टाउन, त्या अशा अक्षरशः कोरल्या गेल्यात. सो वी रिक्रिएट दोज इमेजेस व्हॉट वी हॅव सीन, ऑब्झर्व्ड. आणि त्यामुळे प्रत्येक मुलात जे मधल्या काही ना काहीतरी क्रिएट करायचं, निर्माण करायचं, काहीतरी क्रिएशन करायचं, ते एक काय म्हणतात, इट स्टार्ट्स रनिंग इन युअर ब्लड. सो दॅट इज त्याची सवय लागली तुम्हाला सगळ्यांना की काय रोज डे इन डे आउट तेच करतो आपण. राईट. पण हे जे तुम्ही म्हणालात की तुमचे टीचर्स तुम्हाला इन्स्पायर करायचे की अपार्ट फ्रॉम कॉलेजची वेळ यू शुड ऑल्सो डू समथिंग अबाउट युअर ओन राहिलेल्या वेळात सुद्धा, तुम्ही असे ग्रुप्सनी वुड यू गो फॉर असाइनमेंट्स आणि या सगळ्या गोष्टी? खूप म्हणजे मी, माझा मित्र राजेश जोशी आणि सुधांशू, आम्हाला म्हणजे आम्ही असे त्रिदेव होतो तेव्हा. लिटरली आम्ही एकत्र असायचो, तिघही डोंबिवलीचे. आणि सो आम्ही एवढं लँडस्केपिंगला गेलोय. म्हणजे आता मी तेव्हा डोंबिवलीत राहायचो, तर तुला आता एक किस्सा आठवला म्हणून सांगतो. धर्मवीर 2चं आता मी शूटिंग केलं आणि दिघे साहेब यू आर रिअली क्लोज, कारण ते माझ्या लग्नाला पण आलेले होते. आणि त्यावेळेचं डोंबिवली किंवा कल्याण किंवा ठाणा, कळवा, हे सगळे एरिया आम्ही एवढे पिंजून काढलेत ना 35 वर्षापूर्वी लँडस्केपिंग करता. आणि तर आत्ता काही ऍक्शन सिक्वेन्सेस होते. सो जेव्हा प्रवीणने मला सांगितलं की असं असं करायचंय, आय वेंट बॅक 35 years. मी म्हटलं ह्याच्याकरता लोकेशन्स ना मी तुला देतो. तो म्हणाला कुठे? म्हटलं चल, तर मुंब्र्याच्या इकडे नूतनचा बंगला आहे, तिकडे मुंब्रा आणि कळव्याच्या मध्ये. तिकडे ती खाडी अख्खी अशी जाते एस शेप मध्ये. तर तिकडे आम्ही डोंगरावर जाऊन लँडस्केपिंग करायचं कॉलेजमध्ये असताना. खालून ट्रॅक्स चाललेत. सो देर आर लाईक 4 layers. ओके, ह्या साईडला छोटीशी ती सगळी वस्ती होती, मध्ये मग ट्रॅक्स, ट्रेन्स जात आहेत, त्याच्यानंतर हायवे आहे, आणि अजून एक 4th layer इज अख्खी ती खाडी. सो ब्युटिफुल लोकेशन. तर ते मी आत्ता वापरलं, ते लोकेशन जिथे आम्ही अनेक वेळा लँडस्केपिंगला गेलोय. सो काय असं ह्या गोष्टी ना, आम्ही तिघांनी, मी, राजेश आणि सुधांशू, आम्ही राजस्थानला गेलेलो आमच्या 3rd yearला. सो आय थिंक इट वॉज क्रिसमस वेकेशन. आम्ही इकडनं 12-11 दिवस आम्ही राजस्थानमध्ये फिरत होतो. आणि इथून अहमदाबाद, मग जोधपूर, जयपूर, उदयपूर, बिकानेर, जैसलमेर. सो एव्हरी नाईट वी यूज्ड टू ट्रॅव्हल, गो देअर, क्लिक पिक्चर्स, डू स्केचिंग, लँडस्केपिंग करायचो. सो हे सगळं ना कॉलेजमध्ये असतानाच घडत होतो आम्ही अक्षरशः. आणि त्याचा आत्ता मला खूप फायदा होतो ऍक्च्युली. विच इज सो लवली. पण जे स्केचिंग तुम्ही त्यावेळेला करायचं सर, आता जेव्हा तुम्ही एखादा शॉर्ट प्लॅन करत असता ऑन सेट, अजूनही तुम्ही स्केच करता तो शॉर्ट? हो या, म्हणजे काय म्हणतात, बरेच वेळा काय आहे, आम्ही आता आय ग्रो अप इन ऍडव्हर्टायझिंग. सो ऍडव्हर्टायझिंग मध्ये द फर्स्ट स्टेप इज, जेव्हा तुम्हाला तुमची कॉन्सेप्ट लॉक होते किंवा फिल्म एखाद्या डिरेक्टरला मिळते, वी इंटरॅक्ट विथ देम, अँड फर्स्ट थिंग वी डू इज स्टोरी बोर्ड द होल फिल्म. सो आता बरेच वेळा काय होतं, मराठी फिल्म्स करतो, हिंदी फिल्म्समध्ये लॉट ऑफ पीपल दे डोंट कम फ्रॉम ऍडव्हर्टायझिंग. तर माझं बॅकग्राऊंड ऍडव्हर्टायझिंगची असल्यामुळे स्टोरी बोर्डिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर मी बऱ्याच मराठी फिल्म्सला किंवा हिंदी फिल्म्सला होतं, एखाद्या सीनच्या आधी आय स्टोरी बोर्ड इट, कट 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 स्केचिंग काढून, अच्छा हा क्लोजअप असा असेल, व्हाईट शॉट आपण इकडनं घेऊया, सो द डिरेक्टर कॅन स्टार्ट सीइंग द होल थिंग ऑन पेपर. या, सो इट इज फन यार. हाऊ लवली. पण मला वाटतं तुमच्या आजूबाजूचे लोक किती अम्यूज होत असतील टू सी यू स्केच. हो, अरे बरेच वेळा स्केच पण करतो, बरेच वेळा जाऊन मेकअप टचअप करायला लागतो, बरेच वेळा जाऊन काही बोर्डवर कॅलिग्राफी असेल तर ते करा. नंतर म्हणजे मी तर आता मध्ये एक फिल्म केलेली सेंटिमेंटल, तर त्याच्यात काय म्हणतात, पोलीस स्टेशनचे सीन्स होते आणि तो चोर असतो त्याचं स्केच पाहिजे होतं. सो ते प्रोडक्शन आणि हे विसरलेले ते स्केच बनवणार. म्हटलं चल ठीक आहे, मला जरा 2-4 पेपर्स दे. ते बॉन्ड पेपर घेतला, रब त्याचं स्केच करून लगेच सो स्केच केलं आणि तेच मी शूट करतोय. ओह माय गॉड, इट इज फन यार, इट इज अमेझिंग. दॅट इज क्रेझी. पण मी तुमच्या एका इंटरव्ह्यू मध्ये ऐकलेलं की तुम्ही म्युझिक व्हिडिओज लाईक रॉक
पॉप म्युझिक व्हिडिओज खूप बघायचा इन युअर कॉलेज डेज. Right. आणि त्यांनी सुद्धा तुम्हाला कुठेतरी इन्स्पायर केलं. म्हणजे आय एम सो सरप्राईज की बरेच असे लोक आहेत जे MTV आणि ते चॅनल व्ही वगैरे आम्ही सगळे म्युझिक व्हिडिओज बघायचो, बट वी नेव्हर फेल्ट की हे कसं शूट केलं असेल आणि आपण त्याच्यामधून प्रेरणा घेऊन काहीतरी करूया. सो विच मीन्स म्युझिक सुद्धा एक तुमच्या आयुष्याचा महत्वाचा भाग आहे इन अ वे. खूपच. आणि म्युझिक आणि कॅमेरा, हाऊ डज दॅट गो टुगेदर आता? सी आता कसं आहे माहिती का, कॉलेजमध्ये असताना म्हणजे जेनी काय काय दिलं वन पार्ट इज द रॉक म्युझिक यार. कारण जेच्या मागेच रंगभवन होतं राईट. आणि देयर वॉज टू बी लाईक रॉक शोज हॅपनिंग ऑल द टाइम. आणि सो तेव्हा काय एवढे पैसे नसायचे. आय वॉज इंडिपेंडंट फ्रॉम माय सेकंड इयर. ओके. तर मग काहीतरी ऑड जॉब्स करा, पैसे साठवा. मग आम्ही यूज टू गेट क्रॅश फॉर द रॉक शोज. आणि कारण आमच्या कॉलेजमध्ये आमचेच काही ज्युनियर्स आणि हे ते, सो दे वर लाईक लीड गिटारिस्ट, बेस गिटारिस्ट, म्हणजे काय म्हणतात, मोडोसा परंडीचा मेन जो लीड गिटारिस्ट होता, भारतीताईंचा मुलगा सिद्धू. सो ही वॉज इन आवर कॉलेज. मग पपल आहे, रँडॉल्फ आहे, ते पेंटाग्रामचे गिटारिस्ट आहेत. सो ही सगळी लोक आमच्या बरोबर होती आणि आमचा अख्खा एक 30-40 जणांचा ग्रुप होता. वी यूज टू ऑलवेज हिट एव्हरी रॉक शो. आणि सो द इन्स्पिरेशन वॉज चॅनल व्ही, MTV लॉन्च झालेला. आणि तेव्हा सगळे म्हणजे आय ग्रू अप वॉचिंग गन्स अँड रोझेस, मेटालिका, एरोस्मिथ, पर्ल जॅम, यू जस्ट नेम इट. अँड रॉक वॉज एट इट्स पीक. पण तेव्हा ना त्या म्युझिक व्हिडिओज बघायचो. ऑफकोर्स इट वॉज अमेझिंगली शॉर्ट व्हिडिओज यार. गन्स अँड रोझेसचे म्हणजे द स्केल अँड द ग्रँड्युअर वॉज लाईक वाव. तर मग तेव्हा ॲज अन आर्टिस्ट आणि ॲज अ फोटोग्राफर, कारण माझं इलेक्टिव्ह फोटोग्राफी होतं, आलं कसं शूट केलं असेल त्याने. सो बॅक ऑफ माय माइंड आय ऑलवेज थिंक, अरे हे असं काहीतरी शूट केलं असेल. मग ते म्युझिक व्हिडिओज बघून जेव्हा मी फोटोग्राफी करायचो, आय यूज टू इम्प्लिमेंट दोज टेक्निक्स इन टू माय फोटोग्राफी. बरेच वेळा गंडायचे ते सगळे, बट दॅट वॉज लर्निंग, सो यू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स. पण वेन यू स्टार्ट गेटिंग इट राईट, यू काइंड ऑफ देन यू वॉन्ट टू मास्टर दी आर्ट. आणि दॅट इज हाऊ आय थिंक ते मला घडवत गेलं ऍक्च्युली. आणि मग रॉक शोजना पण जायचो, तेव्हा सुद्धा आम्ही तिकडे हेड बँगिंग करतोय फुल. देर आर सम अमेझिंग बँड्स प्लेइंग. आणि यू हॅड लॉंग हेअर दॅट टाइम, सो हेड बँगिंग करण्याचा फुल स्कोप कम्प्लीट. आणि पण ऑलवेज आय एम चेकिंग ऑन द स्टेज, ओ शिट, हाऊ दे हॅव लिट दिस. मी एक तर सांगतो, आय वॉज पास्ड आउट. म्हणजे 94 ला पास आउट, म्हणजे जेजेचं हे संपलं. आणि 95 ला मूड इंडिगोचा बेस्ट असतो रॉक शो, ओव्हरनाईट चालायचा तेव्हा. जेव्हा आमच्या मित्रांचे सगळे परफॉर्म करत होते, सो यू नॉट अलाउड टू गेट इन बिकॉज ओनली स्टुडंट्स. सो आम्ही बँड मेंबर्स आणि त्यांचे गेस्ट म्हणून आत गेलेलो लिटरली. बट द फन वॉज, सो इट स्टार्टेड ॲट अराउंड 9:30-10. ओव्हरनाईट चालायचा तेव्हा. आणि 3 वाजेपर्यंत सगळे हेड बँगिंग करून एव्हरीबडी इज लाईक झालं. हा, नेक इज लाईक कम्प्लिटली हे. तर फुल एकदम लल आहे, 4,000-5,000 पीपल. आणि मिलेनियल म्हणून एक बँड आहे बँगलोरचं बेस्ट. सो दीज गाईज केम. आय स्टील रिमेंबर द व्हिज्युअल्स, फुल डार्क झालेलं तिकडे स्टेजवर. अँड आय थिंक दॅट वॉज अ बँड ऑफ 5, ऑल लॉंग हेअर. आणि कम्प्लीट पिच डार्क झालं. सडनली 3 o'clock एव्हरीथिंग इज डार्क. आणि काहीतरी यू कॅन फील देयर इज समथिंग हॅपनिंग. सो द मेन लीड गिटार वोकल्स असं काहीतरी त्यांनी ना एक क्रॉस असा पकडलेला, म्हणजे असं बेल्टवर हे करून. इट वॉज ह्यूज. ओके. आणि दे लिट दिस थिंग विथ तुझ्या लायटरनी त्याला ते पेट्रोल आणि हे लावलेलं. अँड सडनली द एंटायर स्टेज वॉज ऑन फायर यार. माय गॉड. क्रॉस. आय वॉज लाईक वाव. दॅट व्हिज्युअल इज स्टील इन माय माइंड. सो अशा काही गोष्टी तेव्हा ज्या बघितलेल्या आहेत, ते घडवत असतात तुम्हाला. सम व्हिज्युअल्स यू सी, आणि ते तुम्ही असं अक्षरशः बँकेत कसं आपण तशी ते स्टोअर करून ठेवता लिटरली.
सो काय म्हणतात म्युझिकली अँड म्युझिक इज ऑल्सो अ बिग पार्ट ऑफ फिल्म मेकिंग यु नो. त्यामुळे ते कुठलाही प्रकार असो त्याचा इट हेल्प्स मी अ लॉट ऍक्च्युली. यु नो आता बऱ्याच वेगवेगळ्या डिरेक्टर्स बरोबर जेव्हा आपण काम करतो तेव्हा ते म्युझिकचं अंग असणं तुम्हाला इज सो इम्पॉर्टंट. आणि माझ्या घरी माझे वडील जवळजवळ 17 वर्ष क्लासिकल म्युझिक शिकलेले होते. तर मी आणि माझी बहीण आहे दीपक, आम्ही लहानपणी जवळजवळ 3-4 वर्ष वडीलच मला क्लासिकल शिकवायचे घरी. पण ते क्लासिकल आणि हे कम्प्लीट दॅट वॉज अ कम्प्लीट Wow. कॉन्ट्रास्ट. पण आता मला त्याचा म्युझिकचं एक थोडं अंग असल्यामुळे तुम्हाला किंवा ठेका त्याची जाण असल्यामुळे त्या गोष्टी बऱ्याच शूट करताना हेल्प करतात की बाबा मग हे 4 बीट एक्स्ट्रा ट्रॉली असेल तर बॅकग्राऊंड करताना सी फिल्म मेकिंग इज ऑल टीम वर्क यु नो. सो यू हॅव टू थिंक अबाउट एव्हरी डिपार्टमेंट अराउंड यू की एडिटर काय आपण देऊ शकतो. बिकॉज तुम्ही शॉर्ट्स घेता, तुम्ही जे करता तसं ते पुढे इम्प्लिमेंट होत जातं यु नो. सो ते जे मी घडत गेलो ॲज यंग एजमध्ये त्याचा मला खूप उपयोग माझ्या आत्ताच्या या करिअरमध्ये खूप होतो त्याचा. आणि ऑफकोर्स कुठेही आता रॉक म्युझिक असेल की अजूनही यु नो दॅट एनर्जी स्टील कम्स इन टू यू. जस्ट दॅट नाउ यू डोंट हॅव टू गेट क्रॅश. नो नो सर आता आपण बोलतोय म्युझिक बद्दल आणि वी गॉट टू नो की आता कसं रॉक मधून कुठेतरी हे सिनेमॅटोग्राफीचं वेड आणि दिस ऑल दिस हॅपन्ड. पण मला विचारायचंय की जसं तुम्ही ऍडव्हर्टायझिंगचं म्हणालात, आम्हाला तरी सुद्धा फिल्म्स बद्दल थोडंसं माहित असेल पण बऱ्याच वेळेला ऍडव्हर्टायझिंग बद्दल जास्त माहित नसतं. बिकॉज व्हॉट वी एंड अप सीइंग इज द 10 सेकंड्सची 30 सेकंड्सची एक कमर्शियल जी आम्ही बघतो आणि संपते. फ्रॉम अ डिरेक्टर आणि कॅमेरा पर्सन पर्स्पेक्टिव्ह थोडंसं आम्हाला काही किस्सांमधून सांगा ना की हे कसं, व्हॉट इज दिस वर्ल्ड ऑफ ऍडव्हर्टायझिंग. सी ऍडव्हर्टायझिंग जे दिसायला एकदम चकाचक दुनिया असते आणि यु नो एव्हरीथिंग इज सो ग्लॉसी. राईट. My first experience, the funniest experience, when I was shooting for Exitचा जो स्प्रे मिळायचा कॉक्रोच आणि याच्याकरता. सो मी क्रेस्ट कम्युनिकेशन मध्ये होतो श्याम रमणांकडे. सो आता जे तिथे त्यांनी क्रेस्ट हाऊस म्हणून होतं तेव्हा 3 मजली बिल्डिंग होती. दॅट बिल्डिंग वॉज अंडर कन्स्ट्रक्शन. ओके. सो श्याम यूज टू टेल ऑलवेज द प्रोडक्शन ओके विल पुट अप अ सेट. अशा बिल्डिंगच्या ह्याच्यात सेट्स लावायचे. नाही तर अर्लियर यूज टू हायर अ फ्लोअर कुठला तरी स्टुडिओ मग तिकडे घेऊन वगैरे मग तिकडेच AC लावले ते तसं. सो ती ऍड करत होतो. आणि ही क्रिएटेड ॲनिमेटेड कॉक्रोचेस पण त्याला रिअल पण कॉक्रोचेस हवी होती तेव्हा. अँड ॲज आय सेड अर्लियर की मी प्रोडक्शन ट्रेनिंग यु नो रनरची कामं असायची. सो आफ्टर वर्किंग फॉर 7 years म्हणजे यु नो 5 वर्ष जेजेतली 2 वर्ष आधीचं इकडे आलो आणि द मेन लाईन प्रोड्युसर आहे ही सेड आम्ही 4 जण होतो. ताबिश, शाज, मी आणि एक शरद म्हणून होता आमचा. सो वी वर ऑल सेम एज रनर्स. ओके गाईज वी आर शूटिंग दिस कमर्शियल आणि वी नीड अराउंड 1,500 to 2,000 cockroaches. What? Like cockroaches? We don't care. Just now you have 2 days or 2 or 3 days max. You know. म्हटलं ही डिमांड म्हणजे सच अ वियर्ड थिंग यार. सो आता आम्ही इट वॉज इन वर्ली. सो वर्ली, लोअर परेल, दादर या एरियात आम्ही म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे जी सगळे ते कचरा आणि हे करणारे असतात बिचारे त्या माणसांबरोबर फिरतोय की अरे यार कितना कॉकरोच मिलेगा. एक म्हणाला हा चलो मैं आपको ना 10 रुपये में 10 रुपये का एक ऐसा मैं 300 दे दूंगा आपको. तर आम्ही झुरळ विकत घेतलेली. सो दिस इज व्हॉट ऍडव्हर्टायझिंग इज. ओ माय गॉड. तर तुला सांगतो म्हणजे अजूनही मला तो जो काही म्हणजे गोणी असतात ना आपल्या त्याच्यात 300, 400 झुरळं आम्ही पकडून आणायचो आणि त्यांना बांधून त्या जरा ओल्या करून ठेवलेल्या की ती खराब होऊ नये. इट वॉज क्रेझी. बरं आता ठीक आहे शूट ऑन द डे ऑफ शूट. सो ते टिपिकल रे सिंक आहे तुझं त्याच्या खाली तिकडनं बाहेर येत आहेत किंवा कुठून तरी कॉक्रोचेस स्प्रे मारल्यावरती बाहेरून मरतात. सो द फिमेल ऍक्टर ती तिच्या किचन मध्ये त्याच्या खालून डोअर ओपन करते.
भस्कन तिकडे. तर आम्ही तो सेट होता, ते किचनची वॉल होती, त्याच्या मागे आम्ही बसलेलो असायचे, फुल हँड ग्लोव्ह घालून. असे उघडलं की फेक रे, खालून एक 15-20 टाकायचो अशी, त्याच्यातली काही उडणारी वगैरे होती. दॅट शूट वॉज सो फनी अँड क्रेझी. सो आपण असे ब्रँड्सचे शूट्स बघतो. जेव्हा रिअलचं ज्युसेस आपण घेतो, ऑरेंज ज्यूस, हे ज्यूस, ते जेव्हा इंट्रोड्यूस झालेलं, आय वॉज असिस्टंट ॲट फेमस स्टुडिओ. 3 नंबर फ्लोअर होता एक, महालक्ष्मी फेमस. दॅट यूज टू बी अ पॅक शॉट स्टुडिओ. म्हणजे पॅक शॉट्स आम्ही सगळे तिकडे 3 नंबरमध्ये शूट करायचो. यू विल नॉट बिलीव्ह, रिअल ज्यूस आम्ही ना लिटरली, ते आता आपल्याला दिसताना पोरिंग शॉट्स, यु नो, तर आता तू नॉर्मल पोर केलंस तर ती एवढीशी धार येईल रिॲक्शन. सो ते ऍडव्हर्टायझिंग मध्ये ते असं खूप असं वाटलं पाहिजे की ते बघितल्यावर हा यार. सो मग त्या ज्यूस मध्ये त्याचं थिकनेस काय असेल, मग त्याच्यात काय काय ऍड करायचं. सो शूटला दिसताना ते ऑरेंज, तर त्याच्यात भरपूर काय काय. पण तुला सांगतो ना, ते ओरिजिनल त्या ज्यूसचा तो वास अजूनही डोक्यात बसलाय, कारण 2 दिवस आम्ही त्या ऑरेंज ज्यूस मध्ये होतो रे. आणि लिटर्स ऑफ इट, 4,000, 5,000 लिटर. म्हणजे एवढाले ते असे हे असायचे मोठ्याले भरलेले, त्याच्यातनं बादल्यानी काढतायत. मग अच्छा फ्लॅट कुछ तो चाहिए, मग ते ट्रे बनवायचे असे, ते ट्रायपॉडला किंवा त्या स्टँड्सनी बांधून ठेवायचे असे. म्हणजे आपले पेढे वगैरे ठेवलेले स्टे कसे असतात, त्याचे एक साइड काढले ते एकदम फ्लॅट हे होतं ना, मग त्याच्यात वरून ज्यूस टाकतोय आणि ती अशी शीट ऑफ ज्यूसेस लँडिंग. मग ते त्याचे स्पिलिंग ऑन टू समथिंग, ते शॉट्स, ते बघायला एवढं ब्युटिफुल डायनॅमिक वाटतं. पण ते जेव्हा आम्ही शूट करायचो ना, तेव्हा लाईक मॅन, त्याच्यानंतर आम्ही जवळजवळ कोणीच 6 महिने प्यायलो नव्हतो अक्षरशः. पण ऑल ऑफ दिस फॉर किती 10, 20 आणि 30 सेकंड्सच्या कमर्शियल्स. क्रेझी. आणि पूर्वी आता काय, सी नाव थिंग्स हॅव इव्हॉल्व्ड. आता सगळं लॉट ऑफ थिंग्स, म्हणजे पॅक शॉट आता तू बघशील तर खूप स्लोमो शॉट्स असतात तेच, पण मोबाईल फोन्स असतील, कुठल्याही प्रोडक्टचं बॉटल आहे किंवा बॉक्सेस आहेत, दे ऑल आर CG ॲनिमेटेड असतात. पूर्वी ते आम्हाला शूट करायला लागायचं. पण काय म्हणतात, पूर्वी एक ऍड आम्ही 4-4 दिवस शूट करायचो. माय गॉड. आता एका दिवसात 2-2 ऍड करून द्यायला लागतात. सो द वर्ल्ड हॅज चेंज्ड. सगळंच गणित बदलली. पण तुम्ही फक्त शूट नाही केलं, इफ आय एम नॉट रॉंग, यू हॅव डिरेक्टेड ऑल्सो, राईट? 2012 पासून आय हॅव स्टार्टेड डिरेक्टिंग अँड आय प्रोड्यूस ऑल्सो कमर्शियल्स. कसं झालं, आता माझेच मित्र सगळे क्रिएटिव्ह डिरेक्टर झाले, अँड दे हॅव सीन मी ग्रो इन द फील्ड ऑफ ऍडव्हर्टायझिंग अँड फिल्म्स. सो कुठेतरी त्यांनी माझं काम बघितलेलं आहे मला. दे हॅव सीन मी वर्क ऑन सेट्स. बरेच वेळा तेच विचार, यार वाय डोंट यू डिरेक्ट, मग पहिले 10 सेकंडची प्रोमो असेल एखादी, किंवा टीजर असतात छोट्या छोट्या, दॅट आय स्टार्टेड डिरेक्टिंग. मग येलो हॅपन्ड, बालक पालक बघत असताना, म्हणजे त्याचं शूट चालू असताना उत्तुंग आणि राजू वनमाळी ते असायचे सेटवर. सो दे हॅड सीन मी वर्क. मग त्यांच्यामुळे येलो झाला. सो दॅट इज हाऊ इट ऑल स्टार्टेड, बट इट इज फन टू डिरेक्ट अँड शूट बोथ. राईट. पण बिकॉज आता येल्लोचा तुम्ही उल्लेख केलात, आम्हाला सगळ्यांना माहितीये की येल्लो ऑफकोर्स फिल्म तर खूप कमाल आहेच, आणि इट हॅज वन सो मेनी लॉरल्स ऑल्सो. पण तुमच्या खूप जवळचे, बिकॉज मी खूप इंटरव्ह्यूज मध्ये तुम्हाला खूप प्रेमाने आणि आपुलकीने या फिल्मबद्दल बोलताना बघितलंय. आणि ऑफकोर्स कारण ही तुमची पहिली डिरेक्टोरियल फिल्म होती, ही स्पेशल होती, ही स्पेशल लोकांसोबत होती, आणि रिअल माणसांना कास्ट केलं गेलेलं फिल्ममध्ये. तर मला विचारायचं सर, की येल्लोच्या आधीचे महेश लिमये आणि येल्लोच्या नंतरचे महेश लिमये, काय फरक होता? मी ऍक्च्युली आय एम अ इमोशनल पर्सन, लहानपणीपासूनच. पण येलोच्या वेळी तो जो काही 1.25 वर्ष होतं, दॅट वॉज काय म्हणतात, एवढ्या गोष्टी शिकलो. म्हणजे प्रत्येक फिल्म तुम्हाला काही ना काहीतरी शिकवत असते, तुम्हाला घडवत असते. पण येलोमुळे ना, की सगळ्या एवढ्या स्पेशल मुलांबरोबर काम करून, किंवा त्या पालकांबरोबर इंटरॅक्ट करून, एवढ्या सगळे अनेक शिक्षक आहेत जे टायरलेसली काम करतात रे मुलांकरता, आणि त्यांचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड
टुवर्ड्स लाईफ, तो बघितल्यावर कुठेतरी आपल्याला असं वाटायला लागतं की यार, वी आर ऑलवेज रनिंग बिहाइंड समथिंग अँड लुक ॲट दिस पीपल यार. म्हणजे काय म्हणतात, दे आर ऑल अनसंग हिरोज यार, विच आर अराउंड ऑल ऑफ अस. आणि कुठल्याही प्रकारची, कुठल्याही गोष्टीची ग्रीडच नाही रे त्या मुलांना, यु नो. म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा जे असेल ते, लहान मुल कसं आधी खात असेल की सगळ्यांनाच भरवायला लागतं, ही मुलं तशी असतात रे. सो ग्रीडच नाही. तर हे यु नो, म्हणजे एक वेगळा माणूस म्हणून मी विचार करायला लागलो ॲक्च्युली आफ्टर येलो. आणि इट इज अमेझिंग यार. काय म्हणतात, आपल्या व्हॅल्यूज असतात ना, किंवा ते तुला समजायला लागतात. आणि त्या म्हणजे येलो नंतर मलाच माझ्यात खूप चेंजेस जाणवायला लागले कामं करताना सुद्धा. कारण दरवेळी आपण काय म्हणतो, आपण काम करतो आणि नाही यार आता अजून काहीतरी करायचं आपल्याला, याच्याबद्दल यु नो पीपल टॉक अ लॉट अबाउट इट. पण येलो नंतर हाऊ यू वर्क विथ युअर टीम, हाऊ यू गेट युअर टीम फॉरवर्ड, यु नो, ते सगळे विचार मी करायला लागलो. यु नो, आय ऑलवेज म्हणजे आधी पण करायचोच, पण मला फक्त मी माझा किंवा माझाच विचार करतो, माझ्याच डिपार्टमेंटचा. आय डोंट डू दॅट, यु नो. आय कॅन गो ऑल आउट अँड हेल्प अदर्स ऑल्सो, किंवा आय सी पीपल यु नो डुईंग दॅट अँड इट रिअली मूव्ज मी, बिकॉज आय थिंक बिकॉज ऑफ येलो. दॅट इज सो ब्युटिफुल. आणि येलो ही फिल्म सुद्धा सर्वच अर्थाने खूप स्पेशल होती. पण जर येलो मधले जे अंडर वॉटर शॉट्स आहेत त्याच्याबद्दल मला थोडंसं सांगा, की ते कसं शूट झालं किंवा त्यावेळेला काय घडलेलं थोडंसं. अंडर वॉटर म्हणजे जेव्हा येलोचं डिझायनिंग झालं सगळं, की बाबा ही फिल्म अशी असेल, तर एंटायर क्लायमॅक्स इज अंडर वॉटर. आणि त्याच्यातले जे हाय पॉइंट्स आहेत ते मला अंडर वॉटर शूट पण करायचे होते. म्हणून इफ यू सी द फिल्म, आय डिडंट शूट अ सिंगल शॉट. म्हणजे त्याच्या आधी सुद्धा तिचे बरेच स्विमिंग पूलवर आहेत, किंवा ती पहिल्यांदा पडते पाण्यात तेव्हाच आहेत. कुठे मी कॅमेरा पाण्याच्या खाली अंडर वॉटर नाही, राईट. But that climax, I always wanted to treat it underwater because the story is such. ती बिल्डच तशी केली आहे की ती हायपॉक्सी स्विम करते शेवटचे 10 मीटर्स. तर आता ते करायचं असेल तर इंडियात, बिकॉज ऑफ द डस्ट आपल्या इथे, त्यामुळे प्रत्येक पूलमध्ये तुझा दिसायला अगदी खालपर्यंत दिसतं, बट वन्स यू पुट द कॅमेरा, तुला एक 10-15, 7-8 फुटानंतरच देअर इज नो व्हिजिबिलिटी. ओके. सो आता मी ॲडव्हर्टायझिंगचा इथे मला खूप फायदा झाला, कारण ॲडव्हर्टायझिंग करता मी जगभरात बऱ्याच ठिकाणी शूट केलेलं. आणि साऊथ ईस्ट एशियामध्ये, सिंगापूरमध्ये असेल, बँकॉकमध्ये असेल, आय हॅव शॉट अ लॉट देअर. आणि तिकडे वॉटर ट्रीटमेंट करतात जवळजवळ 3-3 दिवस आधी, जिथे ज्या पाण्यात शूट करायचं. सो आमचा 50 मीटरचा मोठा टँक होता. 3 दिवस दे ट्रीट द वॉटर, यु नो. सो मी उत्तुंगला सांगितलेलं, आपली मराठी फिल्म आहे, आय नो द बजेट इज लेस, बट वी मस्ट डू दिस. आणि त्याला सुद्धा त्याचा इम्पॉर्टन्स माहिती होता. तर त्यांनीच त्याचे सोर्सेस आणि त्याच्या ओळखी लावून तिकडे हे केलं. वी शॉट विथ अंडर वॉटर डीपी देअर. आणि ही इज अ पायनियर. 37 वर्षापूर्वी त्यांनी थायलंड आणि त्या साऊथ ईस्ट एशियामध्ये अंडर वॉटर सिनेमॅटोग्राफी चालू केलेली. सो वेन आय वेंट अँड मेट हिम फर्स्ट, गौरी आणि तिची आई आणि तिचा कोच, मी आणि शिव आणि उत्तुंग, आम्ही असे 6 जण गेलेलो. तर हे नंतर आले, मी प्रेप करता आधी गेलेलो. सो आय हॅड सीन हिज शोरील आणि सगळं. हिज फिनॉमिनल. काय नाव आहे सर त्यांचं? अरे यार, आय फॉरगेट नेम. नो प्रॉब्लेम. या, सो मी त्यांना सांगितलं की अशी अशी फिल्म आहे, आणि अँड आय टोल्ड हिम द गर्ल इज स्पेशल. सो इज लाईक, आर यू क्रेझी? I said, she is a swimming champion and she is won, you know, 2 silver medals in Paralympics. So he was like, wow, is it? And she's acting. I said, yeah. So first he was like, but how she's going to understand, you know, because underwater, आमचा speaker असतो एक पाण्यात खाली. So we can talk to the people, you know, who are underwater there. So this technique is amazing. मी त्यांना सांगितलं की कोच इज ऑल्सो कमिंग अलॉंग. आणि
तो जे सांगेल ती करते. तर ते म्हणाले ओके लेट्स सी, गुड लक. तो मलाच हे करत होता की लाईक राईट. बट आय वॉज सो शुअर. गौरीला मी भेटले ना, आम्ही तिच्याबरोबर शूट पण केलेलं. म्हणजे आम्ही पॉइंट एला तिला सांगायचो ओके तू जम्प करून इकडून अंडर वॉटर येशील, यू हॅव टू स्विम सो मच अँड देन यु नो रिलीज अप. तर ती ओके दादा करून ती शी यूज टू डायव्ह इन टू अंडर वॉटर. आणि तो बरेच वेळा तिकडे काय असतं अंडर वॉटर स्कूटर्स असतात की यांना पेसअप करायला. अदरवाईज यु नो दे स्विम, त्यांच्याकडे कॅमेरा, ते हाऊसिंग असतं, अख्खा कॅमेरा त्या हाऊसिंग मध्ये असतो. आणि इट इज लाईक हेल्मेट कसं असतं ना आपलं, त्याला 2 हँडल्स असतील, तर ते धरून ते असं फॉलो करत असतात. आणि मी त्यांना माझ्या डोक्यात जे जे शॉट्स होते ते सगळे सांगितलेले. सो आय वॉज ऑलवेज टॉकिंग टू द गाय यु नो हुज अंडर वॉटर. आणि स्पीकरवरून गौरीशी बोलायचो. सो बरेच वेळा काय व्हायचं, कारण जवळजवळ 30 शॉट्स मी प्लॅन केलेले फिल्म मध्ये. बरेच वेळा काय यू हॅव टू शूट एक्स्ट्रा, राईट, बट विच इज अ लॉट. या आणि एका दिवसात ते शूट केलं. माय गॉड. सो इट वॉज काइंड ऑफ डिफिकल्ट. बट लुक एट गौरी हिअर, शी वॉज, तिच्याकरता ते एक्साइटिंग होतं रे. तिने कधीच केलेलं नव्हतं असं. शी स्वॅम फॉर लाईक ऑलमोस्ट 10-11 years, पण अंडर वॉटर शूटिंग करणं तिच्याकरता वॉज लाईक सो अमेझिंग. अँड शी वॉज बँग ऑन. म्हणजे आमच्याच एका चुकीमुळे तिला 2 शॉट परत करायला लागले. कारण तिची स्विमिंग कॅप आहे, तिचा जो ॲरो होता तो एका वेळी घाईघाईत तिने घालून तो उलटा घातलेला. सो ते प्लेबॅक करेवर आम्ही चेक केलं, अरे नाही, हा मग ते कंटिन्यू. सो अरे ओके आय डू इट परत. पण आय टेल यू यार, म्हणजे त्या पीटर, आय फॉरगॉट द नेम, त्यांनी इंटरव्ह्यू केल्यामुळे ऍट टाइम्स आय हॅड टू पुश माय सेल्फ टू कॅच हर. विच इज माय गॉड. पण तुला सांगतो ना, आय हॅव शॉट सुपर स्लोमो. आणि म्हणजे शी स्विमिंग आणि तिचे जे एअर बबल्स आर लाईक यु नो जस्ट विथ द वॉटर कटिंग थ्रू दॅट, आणि ते वर येत आहेत. इट वॉज अमेझिंग. म्हणजे जे मी व्हॉट यू व्हिज्युअलाइज, राईट, एक्झॅक्टली युअर लाईक आपण ते उतरवतोय मोठ्या ह्याच्यावर. सो दॅट वॉज ग्रेट फिलिंग फॉर मी. किती कमाल आहे. आणि मला असं वाटतं की एवढी मेहनत या फिल्म मध्ये, फर्स्ट फिल्म सर, आणि यू डिड समथिंग जे तुम्ही म्हणालात तसं ती अदर पर्सन इज टेलिंग यू ऑल द बेस्ट. इतकं ते म्हणजे देर आर सो मेनी कॉम्प्लेक्सिटीज. आणि ऍक्च्युली तुमच्या निमित्ताने, थँक्स टू यू, आम्हाला कळतंय की अंडर वॉटर शूट करणं हे एक वेगळंच जग आहे. आम्हाला कधीच कळलं नसतं अदरवाईज की देर इज अ स्पीकर आणि स्पेसअप करण्यासाठी काहीतरी वेगळा डिव्हाइस. इट हॅज ब्लोन माय माइंड राईट नाउ. इट इज क्रेझी. एव्हरी सी देर आर टेक्नॉलॉजी आणि देर आर वेज टू डू इट. पण तुम्हाला त्याचं आधी अंडरस्टँडिंग पाहिजे त्याच्याबद्दल. तुम्हाला यू हॅव टू सी दिस फील्ड ऑफ फिल्म मेकिंग टीचेस यू अ लॉट यार, बिकॉज यू डोंट नो व्हॉट युअर शूटिंग नेक्स्ट. मग ते एखादी स्टोरीची डिमांडच तशी असते. आता मुळशी पॅटर्न सारखी फिल्म विच वॉज यु नो हॅपनिंग ऑन द स्ट्रीट्स, ऑन द रोड. सो त्याचे पण असे काय किस्से आहेत माहितीये. मेजॉरिटी तलवारी घेऊन 20 जण एका माणसाच्या मागे लागले. तेच म्हणणार होते. आणि गोरीला शूट करायचंय. प्रवीणला मी आधी म्हटलं यार आवी सेट टू डू ऑल दिस, आय मीन. तो म्हणा हा करूया की. अरे म्हटलं असं नाही, हजारो लाखो माणसं असतात, कोणाला हार्ट अटॅक पण येऊ शकतो, राईट. सो त्याला सांगितलेलं 2 सिग्नल आधी प्लॅकार्ड्स घेऊन माणसं ठेव की पुढे गेल्यावर शूटिंग चालू आहे, असं काही तुम्हाला वाटलं तर ते शूटिंगचं आहे, यु नो, डोंट रिॲक्ट टू इट. बिकॉज एकदम व्हायलंट माणसं तलवारी घेऊन, जरी तुम्हाला पटकन ते समजत नाही ना, आणि ते आरडाओरडा करतायत, आणि तरी एका माणसाने, म्हणजे आय टेल यू द इन्सिडेंट, आय वॉज ऑन द झूम, आणि ते चालले टेलिशॉट. मागचा सिग्नल सुटल्यावर आम्ही त्यांना बाहेर पळायला सांगायचो, आणि मग ती ट्रॅक व्हेकलमध्ये जीप होती, एक झूम होती. आय वॉज ऑन द झूम, ट्रॅकिंग रावल्या आणि ती गँग. सडनली आय सॉ समवन रनिंग अँड पुशिंग समवन. यार हे जे 20 जण होते ना, सो लगेच कट केला वॉकी टॉकीवर प्रोडक्शनला, म्हटलं जस्ट गो रन. सगळे धावत गेलो. तर एक माणूस, म्हणजे काय, म्हणजे ब्रेव्हरी बद्दल त्याच्या, तो अपोजिट साईडला होता. त्यांनी ते आरडाओरडा बघितला, तो ही केम रनिंग, आणि त्यांनी शेवटचा जो होता त्या पोराला पकडून खाली खेचला.
मग त्याला रिअलाइज झालं रे हे शूटिंग चाललंय. माय गॉड, अमेझिंग यार दॅट. पण त्या तलवारीवाल्या माणसांवरती तो चालू झाला. हो बघ ना, म्हणजे काय गट्स आहेत रे. पण असे काय काय इन्सिडेन्सेस असतात. दिस इज क्रेझी. पण सर, जेव्हा आता तुम्ही लाईक यू सेड की तुम्ही सिनेमॅटोग्राफर तर आहात, डिरेक्टर सुद्धा आहात, एस्पेशली जेव्हा तुम्ही डिरेक्ट करत असता, कधी कधी असं होतं का की तुमच्यातल्या सिनेमॅटोग्राफर ब्रेनला तुम्हाला असं शांत करायला लागतं की थांब थांब थांब, आता नाही, आपण नाही करायचंय? ऑफकोर्स, गुड क्वेश्चन. ऍक्च्युली बरेच वेळा असं होतं, कारण काय ॲज अ सिनेमॅटोग्राफर यू आर ऑलवेज क्रिएटिंग इमेजेस, राईट, आणि त्याच्यातली मग ती ब्युटी कशी आपण काढू शकतो. मग सो मेनी टाइम्स यु नो देअर्स अ वॉर इन माय हेड की लाईक नाही यार, यु नो couple of more cuts, you know, from different angle. Then when I go to the monitor, तेव्हा मी लिटरली आय एम देअर ॲज अ डिरेक्टर. मी आधीचे आणि सगळे शॉर्ट्स बघतो. देन इफ द करेक्ट एक्सप्रेशन इज राईट and the emotion is, you know, touching my mind and soul, then I'm like, okay, come on, you know, I tell the DP like, hang on, you know, this is the best what we have. Otherwise, it is endless, right? You know, आणि visual images ह्या बरेच वेळा काय असं ॲज अ डिरेक्टर म्हणून यू हॅव टू सी की बाबा नुसतं ओके टेकच नाही, तर ते करेक्ट इमोशन, करेक्ट एक्सप्रेशन, यु नो, आणि नॉट ओनली एकाच कॅरेक्टरचं, अपोजिट जो कोणी रिॲक्ट करत असेल. सो इट इज अ ब्युटी ऑफ ॲक्शन अँड रिॲक्शन. सो ते सगळं कॅल्क्युलेट करून देन यू हॅव टू डिसाइड. सो या देअर इज अ वॉर सो मेनी टाइम्स, बट द डिरेक्टर काय म्हणतात, डीपीला सांगत असतो की बाबा झालंय. म्हणजे मला एक अजून गोष्ट इंटरेस्टिंग वाटते, जसं येल्लो मध्ये द एंटायर येल्लो कलर अलॉंग विथ द टायटल ऑफ द फिल्म, आणि तो पाण्याचा तो एक स्पेसिफिक ब्ल्यू कलर, तो खूप प्रकर्षाने, म्हणजे माझ्या डोक्यात येलो म्हटल्यानंतर आय कॅन थिंक ऑफ दीज टू कलर्स, राईट. सिमिलरली जर दबंगचं उदाहरण घेतलं तर तुम्ही म्हणालेलं कुठेतरी तसं की एक रस्टी आणि एक तो खाकीच्या कलरच्या जवळ जाणारा थ्रू आउट, कुठेही असं अचानक ब्राईट काहीतरी पॉपअप होत नाही. सो हे कलर्स सोबत तुम्ही थोडंसं आम्हाला सांगितलं की कसं खेळता वेन इट कम्स टू शूटिंग. See, now I go back. So to the first question. To JJ. Yeah. Art school मध्ये we learn about color theory. We learn about basics design. Frame मधले golden points काय आहेत, you know. आम्ही 2D आणि 3D मध्ये आम्हाला की एखादा डॉट तुला सगळ्या ह्याच्यात आयसोलेट करायचं असेल तर निगेटिव्ह स्पेस कशी वापरायची, म्हणजे त्याच्याकडे लक्ष वेधून घ्यायचं. सो हा सगळा हे आम्ही आर्ट स्कूलमध्ये शिकलेलो. त्यामुळे दॅट कलर थेअरी अँड इट इज अमेझिंग. म्हणजे एखादा, आता सपोज तुझ्या डोक्यात एखादी कल्पना आहे की तुला एखादी फिल्म बनवायची, आणि तू ती स्टोरी मला सांगितलीस की दिस इज अबाउट यु नो इट इज अबाउट अ रेडिओ स्टेशन, आणि सो दिस फर्स्ट थिंग विल स्टार्ट पॉपिंग इन टू माय हेड. जेव्हा मी व्हिज्युअल्स बघायला लागतो तेव्हा जर का इफ इट्स अ रेडिओ स्टेशन अँड अ ब्रँड वेअर यु नो यू आर स्प्रिंकलिंग कलर्स यु नो थ्रू द सॉंग्स, तर ते मग माझ्याकडे डोक्यात ते सगळे कलर्स, मग ह्याचा कलर काय असेल, पॅलेट काय असेल, सीनची रिक्वायरमेंट काय असेल, दॅट इज हाऊ वी स्टार्ट इमॅजिनिंग, यु नो. तर येलो हे कोल्डप्लेचं सॉन्ग आहे ऍक्च्युली, अँड दॅट यूज टू बी माय रिंगटोन. आणि आम्हाला नावच मिळत नव्हतं. आणि मला म्हणजे ती इवन द काय म्हणतात, फिल्म इज अबाउट मदर अँड चाइल्ड स्पेशल, तर ते स्पेशल वगैरे असं काही ठेवायचं नव्हतं. तर माझा जो असोसिएट आहे शिवकुमार पार्थसारथी, तर आमचं सगळं झालं की तो फिश असेल, आणि मग यु नो सो वन डे आय गॉट सम 7 मिस कॉल्स, यु नो, आणि मी आय गॉट अ, रात्री माझं शूट होतं, आणि शिवला कॉल केला, म्हटलं ब्रो व्हॉट हॅपन्ड. अरे यार आय हॅव वन आयडिया. म्हटलं काय, बोल ना. अरे तेरा रिंगटोन ही किकाज आहे यार, दॅट शुड बी द नेम ऑफ द फिल्म. आय सेड येलो. लाईक या बँगिंग राईट. सो आम्ही ते फिशचा कलर, तो गोल्ड फिश येलो हे केलं, आणि यु नो वी मूव्ह द स्टोरी अराउंड दॅट, अँड इट रिअली फिट्स द होल थिंग. आमची थीम पण आहे त्याला अनुसरून. जसं तू म्हणालीस दबंगचं पण आहे. सो दबंगचं
डिरेक्टर जेव्हा मला ती स्टोरी नरेट करत होता, इमिडिएटली विज्युअल्स वर फ्लॅशिंग इन टू माय हेड आणि आय वॉज इमॅजिनिंग एव्हरीथिंग इन टोबॅको, यु नो, दॅट रस्टिक येलोज अँड वॉर्म्स अँड यु नो ब्राउन्स. आणि त्याचं झालं तर तो मला सांगत होता की तो व्हॉट यू थिंक, व्हॉट काइंड ऑफ विज्युअल्स यू इमॅजिन, लाईक यू थिंक अबाउट दिस फॉर दिस. आय सेड डेस्परेडो, यु नो. सो यु नो समथिंग लाईक दॅट, बिकॉज चुलबुल पांडे हे कॅरेक्टरच असं आहे, यु नो, हू इज दबंग. आणि म्हटलं व्हॉट बेटर व्हिज्युअली वी कॅन डू. अँड त्या फिल्मला मी ते टोबॅको फिल्टर वापरला. इट बिकेम अ ट्रेंड सेटर. आणि मग त्याच्यानंतर तू ज्या काही वर्दीतल्या फिल्म झाल्यात अजूनही तेच फॉलो झालंय त्याला. सो समटाइम्स म्हणजे कसं असतं, आम्हाला आधी वी स्टार्ट प्लेइंग विथ कलर्स, यु नो. फिल्म मेकिंगचं म्हणजे हे बेसिक आहे. तुमचं कॉन्सेप्ट एकदा डिसाईड झाली की लुक अँड फील, मग कलर पॅलेट. सो दोज आर बेसिक्स ॲज आय सेड अर्लियर. तर मी 5 वर्ष कॉलेजमध्ये बेसिक जे शिकलो ना, एव्हरी डे वी आर इम्प्लिमेंटिंग दॅट. विच इज लवली. पण सर, जसं एखाद्या फिल्ममध्ये तुम्ही वेगवेगळे इमोशन्स कॅप्चर करताय, राईट? आता तुम्ही एवढा अनुभव घेतलाय, बट इज देअर अ पर्टिक्युलर इमोशन, एक कोणतीही भावना जी तुम्हाला असं वाटतं की कॅप्चर करणं थोडंसं ट्रिकी आहे किंवा डिफिकल्ट आहे ॲट टाइम्स? असं काय, एव्हरी इमोशन इज डिफिकल्ट यार. कारण कसं असतं, इट इज नॉट दॅट आपणच दोघं आहोत आणि देर इज नो वन. देर आर सो मेनी पीपल अराउंड. एव्हरीबडी इज, यु नो, डुईंग समथिंग ऑर दी अदर. And that actor has to emote, he has to perform, get into the mood, get into the skin of the character. And so आता हे करत असताना I cannot miss the right angle, you know, as a DP. मग ते एक्सप्रेशन कुठल्या अँगलमध्ये बेस्ट पॉसिबल आहे. सो ते कॅल्क्युलेशन्स आर ऑलवेज गोइंग ऑन इन माय हेड. म्हणजे एखादा इमोशनल सीन करत असू किंवा काही सीन्स खूप हलके फुलके असतात, पण त्याच्यात एकदम यु नो इमोशन येऊन जाते आणि यु नो इट टर्न्स द होल थिंग अराउंड. जसं जग्गू आणि जुलियट मधला तो वडिलांचा फोन कट आहे. सो आय वॉज डुईंग अ रेकी विथ अंबर गणेश उत्तराखंडमध्ये. आम्ही ऋषिकेशलाच होतो आणि तिकडे एवढे मस्त लक्ष्मण झुला, राम झुला, हे ते सगळं आहे. तो वी हॅपन टू बी देअर ॲट अराउंड 3:34. आणि माझ्या मोबाईलमध्ये अख्खी J&J फिल्म मी शूट केलेली जेव्हा रेकीला गेलेलं. सो प्रत्येक अँगल, आणि मी नेहमी रायटर्सना घेऊन जातो लोकेशनवर. सो यु नो यू गेट द सेन्स ऑफ द लोकल फ्लेवर थ्रू युअर डायलॉग. ते करत असताना इट वॉज विंटर ॲक्च्युली जेव्हा आम्ही तिकडे होतो. 5:30 वाजताच, 5:30 पावणे 6लाच ते लाईट लागले तिकडे त्या ब्रिजचे. आय सेड अंबर गणेश, मला पाहिजे आता सीनमध्ये. सो वी टर्न द होल थिंग अराउंड. वडिलांचा कॉल येतो तिचा. आणि आपल्या याच्यात बघ ना, म्हणजे मराठी याच्यात पूर्वीपासून जे आपण शिकत आलो की 7:30ला दिवे लाव, किंवा कधी अजूनही खूप माणसं संध्याकाळी एखादा जरी दिवा लागला, ऑन केला की नमस्कार करतात, की देर इज सम पॉझिटिव्ह आणि दिवे लागण्याची वेळ. वेळ. सो तिच्या आयुष्यात सिम्बॉलिकली आय यूज दॅट. पण हे जे आहे ना, दिस इज अगेन, मग त्यावेळी आय वॉन्टेड एव्हरीथिंग टू बी कोल्ड. आणि तो ऑरेंज, ती सगळे ब्रिजवरचे दिवे लागतात तिकडे. सो व्हिज्युअली देर इज अ एंडलेस यार, यु नो, यू कॅन रिअली ऑन, म्हणजे काय म्हणतात, इथे सुद्धा यू कॅन क्रिएट अ ब्युटी, यु नो, इन दिस एन्व्हायरमेंट. सो ती कुठल्या अँगलमधनं कुठली बेस्ट येईल, कुठलं इमोशन, त्याच्याकरता काय बेस्ट अँगल आहे, ते ओव्हर द पिरियड यू लर्निंग, यु नो. आणि तेच आपण आपल्या कामात इम्प्लिमेंट करत असतो आणि यू लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स. सो अजूनही काही वेळा, बऱ्याच माझ्या आधीच्या फिल्म्स आहेत, त्या बघत असताना काही शॉट्स मला खूप असं आहे, इट हर्ट्स मी, आता जाऊन हे परत, अरे असं का नाही केलं मी. बट या, लाईफ इज अ लर्निंग. राईट. मला पुढे जाण्याच्या आधी एकतर एवढं काय सर तुम्हाला विचारण्यासारखं, त्यामुळे आय एम नॉट इव्हन लुकिंग ॲट द प्रश्न आणि टाइम आणि ते सगळं. पण आत्ता माझ्या डोक्यात हे आलं की जसं
आता तुम्ही खूप अनेक अशा गोष्टी सांगताय ज्याचा उपयोग कदाचित ज्यांना या क्षेत्रात येण्यात इंटरेस्ट आहे त्यांना पण होणार आहे. सो या फील्डबद्दल जर असे काय गैरसमज आहेत, म्हणजे लोकांच्या चुकीच्या समजुती आहेत, आणि त्यातले काही तुम्ही आता सांगू शकाल का, सो दॅट पीपल हु आर इंटरेस्टेड इन कमिंग त्यांना थोडंसं अजून क्लिअर पिक्चर मिळेल. आत्ताचं जनरेशन इज वे टू फास्ट, राईट? अँड their understanding about technology is amazing. I mean, sometimes it amazes me, all the new kids on the block. त्यांच्या बरोबर काम करताना they are so fast and pacey. पण त्यांना तीच पेस त्यांना त्यांच्या रिझल्ट्स मध्ये पण पाहिजे. या फील्डमध्ये फिल्म मेकिंगच्या यू नीड हेल लॉट ऑफ पेशन्स. दॅट इज द फर्स्ट की. कारण तुम्ही जर का 2 वर्षात मला इंडिपेंडेंट म्हणून माझी फिल्म करायची, देयर इज सो मच टू लर्न ॲज अ फिल्म मेकर. सो मी सगळ्यांना तेच सांगतो की लर्न ॲज मच ॲज यू कॅन अँड देन पुट युअर एफर्ट. यू विल बी अ बेटर फिल्म मेकर दॅन जस्ट नोईंग फ्यू थिंग्स. आणि ऑफकोर्स पीपल आता शॉर्ट फिल्म्स एवढे जण करतात, आणि आता त्या मोबाईलवरती बरेच वेळा असं होतं की एखादी शॉर्ट फिल्म केली की झालो मी फिल्म मेकर. इट इज नॉट दॅट. देर इज सो मच टू लर्न. म्हणजे प्रत्येक जुन्या नवीन आत्ताच्या ज्या फिल्म्स येतात त्याच्यातली टेक्नॉलॉजी, द वे दे यूज इट, आणि त्याचा वापर का केलाय त्याचा अंडरस्टँडिंग वी हॅव टू अंडरस्टँड. तर ते शिकण्यासारखं आहे. त्यामुळे तुम्हाला पेशन्स खूप पाहिजेत. आणि जसं मी माझ्याबद्दल सांगतो मी की आता OTT आणि हे तर भरपूर आधीपासून चालू झाले. एव्हरीबडी इज गेटिंग इन टू दिस. आय यूज टू गेट लॉट ऑफ ऑफर्स, पण मी लिटरली आय वेटेड फॉर सो लॉंग बिकॉज नथिंग वॉज मुव्हिंग मी. आणि मग ते OTT आलं की तेच व्हायलन्स, सेक्स, शिव्या, आणि हे मीन्स समवेअर इट वॉजंट कनेक्टिंग मी ॲज अ पर्सन. So, but Hiramandi happened. One of the biggest show Netflix produced in India, and आता तो it is doing so well across the globe. पण तसंच आहे ना, if you wait for the right opportunity, पेशन्स खूप पाहिजे या फील्डमध्ये. आणि जर का तुमच्यात पेशन्स असेल, इफ यू सस्टेन इट फॉर लॉंगर इयर्स, द वर्ल्ड विल रन आफ्टर यू. आणि माझ्या वडील मला नेहमी सांगायचे, कुठलीही गोष्ट कर तू आयुष्यात. तू आता कॅमेरा करतोयस किंवा पहिले मी पेंटिंग करायचो, तेव्हा वडील येऊन सांगायचे, अरे चांगलंय पण हे जरा काहीतरी बघ. इट यूज टू हर्ट मी, का असे असं बोलले, एवढं मी 8-10 तास करून केलंय. पण ते केल्यावर मला समजायचं, हा यार ही इज राईट. ते मला नेहमी सांगायचे वडील की व्हॉट एव्हर यू डू, यू मास्टर दी आर्ट. सो म्हणून हा पेशन्स, ही वेळ, यू हॅव टू गिव्ह टाइम टू अंडरस्टँड, लर्न. वन्स यू अंडरस्टँड द होल थिंग, then it becomes a cakewalk. Right. Then creatively, there are so many avenues you get. कारण तुला माहिती आहे की बाबा तुला कुठल्याही डिफिकल्ट सिच्युएशन मध्ये ढकललं, you are going to come out with flying colors. So patience, I think, is the key. तसं तुम्ही आता सर पेशन्सचं म्हणताय, तसं असं असतं ना की आपल्यात काही असे गुण असतात जे त्या फील्डला आपल्याला मदत करतात फंक्शन करायला. जसं फॉर एक्झाम्पल तुम्ही जेचे होतात आणि तुम्हाला पेंटिंग, ड्रॉइंगची त्यातल्या पेशन्सची सवय होती. सो मे बी तुम्हाला त्याचा उपयोग झाला वेन यू डिसाइडेड की आता मला सिनेमॅटोग्राफी करायची. पण या फील्डनी असे कोणते गुण किंवा अशा कोणत्या सवयी तुम्हाला लावल्या? खूप रे. कारण काय आहे, इंडिव्हिज्युअली मी पेंट करतोय आणि मीच सगळ्यांना खुश करतोय, पण इथे तुला टीम घेऊन जायची. समटाइम्स द युनिट इज 800 people, 1000 people. सो एव्हरीबडीज ब्रेन इज वर्किंग फॉर वन शॉट ॲट अ टाइम. आणि ते सुद्धा ऑन द सेट. प्री जेव्हा आम्ही कामं करतो तेव्हा विथ आर्ट, विथ एव्हरी डिपार्टमेंट यू हॅव टू सिट. म्हणजे आता माझं कॅमेरा डिपार्टमेंट आहे, पण आय हॅव टू सिट विथ कॉस्ट्युम्स, आय हॅव टू सिट विथ आर्ट, आय हॅव टू कनेक्ट विथ द डिरेक्टर की तो काय म्हणतोय, व्हॉट ही इज एक्सपेक्टिंग आउट ऑफ वन सिक्वेन्स. सो देयर इज अ लॉट.
आणि इट्स अ टीम वर्क. सो मी फक्त माझं काम चांगलं झालं आणि यू कॅन डू दॅट, यु नो. सो काय म्हणतात की यू हॅव टू लर्न फ्रॉम अदर्स. की प्रोडक्शन डिझाईन त्यांनी डिझाईन केलंय, त्यांनी विंडोज त्या का वापरले आहेत, डज इट गो रिअली वेल विथ द स्टोरी लाईन. मग टेक्स्चर्स काय वापरले आहेत, मग ते टेक्स्चर्स किंवा कॉस्ट्युम्सचे टेक्स्चर्स आहेत, त्याचा फॉल आहे, यु नो. तो फॉल मग सॉफ्ट लाईटनी तो फॉल जास्त चांगला दिसेल और डिरेक्ट बॅकलाईटनी चांगला दिसेल. सो मला जेव्हा कॅमेरा कॅन टेल यू एव्हरीथिंग, यु नो. सो प्रत्येक डिपार्टमेंटचं काम आम्ही जास्त चांगलं खुलवून दाखवत असतो. सो इट इज नॉट दॅट आय हॅव टू, मी माझं काम झालं, यु नो. आय हॅव टू थिंक इन टर्म्स ऑफ एव्हरी डिपार्टमेंट, की एडिटरला आम्ही अजून काय एक्स्ट्रा शॉट्स देऊ शकतो, ही कॅन, यु नो, बिल्ड अ बेटर सीन. किंवा म्युझिक, बॅकग्राऊंड स्कोर करणाऱ्यांना कुठे कुठे मी जास्त प्ले करू शकतो, की बाबा दे कॅन ब्रिंग इन अ लॉट. बिकॉज सो मेनी टाइम्स एखादा सीन बॅकग्राऊंड सुद्धा लिफ्ट करते. 100%. जो खूप चांगला असेल पण काहीतरी फ्लॅट होत असेल, यु नो. इट कुड बी अ परफॉर्मन्स, इट कुड बी द अँगल ऑर द सराउंडिंग, बट द बॅकग्राऊंड कॅन लिफ्ट द होल थिंग. सो मग त्याच्याकरता आपण काय, यु नो. सो इट इज अ टीम वर्क, एव्हरीबडी इज वर्किंग फॉर इच अदर. सो जेव्हा तुम्ही वेन यू वर्क ॲज अ टीम, तो एव्हरीबडी इज पुटिंग इन अन एफर्ट. आणि ती मजा आहे यार. पीपल्स मॅनेजमेंट पण आहे, म्हणजे इट इज ह्यूज, विच इज क्रेझी. म्हणजे मला आता इतकं जस्ट थिंकिंग अबाउट कोणतीही फिल्म जी मी रिसेंटली पाहिली असेल, टू इवन इमॅजिन की ती शूट करताना मला जर एखाद्या व्यक्तीचा कॉस्ट्युम आवडलाय तर त्याच्यामध्ये क्रेडिट ज्यांनी लाइटिंग केलंय त्याचं पण असू शकतं, जो परफॉर्म करतो त्याचं आहे, आउटफिटवाल्यांचं तर आहे, शूट केलंय त्याचं पण आहे, डिरेक्टरचं पण आहे, एव्हरीबडी इज इन्व्हॉल्व्ड. देयर इज वन मोर डिपार्टमेंट विच इज, यु नो, नोबडी नोज. आम्ही ग्रेडिंग करतो फिल्म झाल्यावर. सो द कलरिस्ट, द मेन कलरिस्ट. आता मी आशीर्वाद बरोबर बऱ्याच हप्त्याच्या माझ्या रिसेंट फिल्म्स केल्या. सॅम म्हणून माझा एक व्हेरी क्लोज फ्रेंड, किंवा मकरंद सुरते म्हणून आहे. दे आर अमेझिंग आर्टिस्ट. कॅन यू क्विकली टेल अस सर, ग्रेडिंग म्हणजे? सो आता काय, फिल्म झालं, एडिट झालं, की एडिट झाल्यावर फायनल तुमच्याकडे, पूर्वी आम्ही अॅनलायझरवर, अॅनालॉग होतं ना, त्याच्यावर ते प्रिंट करायचो. प्रिंट करताना सुद्धा त्याला कलर करेक्शन असतं. आता तू एखादा फोटो काढलास, मोबाईलमध्ये फोटो काढला, टक टक टक, मग आपण त्याच्यात फिल्टर्स हे करतेस ना. सो हे ग्रेडिंग इट टेक्स अबाउट 2-3 months, यु नो, फॉर अ फिल्म टू ग्रेड. मग तिथे रोज 8-8 तास जाऊन बसा कलरिस्ट बरोबर, प्रत्येक सीन. मग आम्ही आधी लुक अँड फील सेट करतो एखाद्या फिल्मचा. सो दॅट कलरिस्ट इज सच अ बिग, यु नो, पर्सन. तो अख्ख्या फिल्मला एक लुक देतो आणि देअर जॉब इज अमेझिंग यार. म्हणजे आशीर्वाद हडकर म्हणून माझा मित्र आहे, कलरिस्ट, प्राईम फोकस मधला, इज वन ऑफ द टॉप इन द इंडस्ट्री. काय अमेझिंग सेन्स आहे त्यांचा पण, की आता सी वी नो ऑल दीज डिजिटल कॅमेराज, की त्याची ब्लॅक लेवल किती असली पाहिजे, किंवा एखाद्या सीनचं. पण बरेच वेळा आपण काही विचार करतो, अँड कलरिस्ट कॅन चेंज द होल थिंग अँड गिव्ह यू इवन अ बेटर क्वालिटी. पण तेच सांगत असतात आम्हाला, की तुम्ही आम्हाला बेस करेक्ट दिलात ना, तर त्याच्यावरती काम करता. सो इट इज स्काय इज अ लिमिट. सो दॅट इज वन डिपार्टमेंट पीपल डोंट नो ऑर अवेअर. किंवा न्यू कमर्स ना, कलर ग्रेडिंग, कलर थिअरी, ते सुद्धा ॲज अ कलरिस्ट पीपल कॅन वर्क इफ दे हॅव अ रिअली गुड सेन्सिबिलिटीज. आणि दीज गायज आर अमेझिंग यार. डे इन डे आउट ते डार्क रूम मध्ये बसून मोठ्या स्क्रीनवर ग्रेड करत असतात. इट इज सो फॅसिनेटिंग. म्हणजे मी जेव्हा मला वेळ असतो तेव्हा मी ग्रेडिंगला जाऊन बसतो, बिकॉज यू हॅव टू अंडरस्टँड द मशीन, यु नो. त्या मशीनला तू किती त्याचं ज्यूस काढू शकतेस, देन यू नो यार, ओके, आय कॅन पुश द मशीन टू द लिमिट. राईट, इंटरेस्टिंग. सो हे मला माहिती आहे. तेव्हा मग मी शूट मध्ये सुद्धा पण मग मी अजून काहीतरी, यु नो, आय विल डू सम क्रिएटिव्ह दिस थिंग. सो त्याच्या पॉसिबिलिटीज, मी कॉलेजमध्ये असताना आम्ही किडे करायचो क्रिएटिव्हला काहीतरी. आय कॅन पुश माय सेल्फ यार, बिकॉज आय नो
पोस्टमध्ये जाऊन मी ह्या गोष्टी करू शकतोय. सो दिस फील्ड आय टेल यू, इट इज सो अमेझिंग दॅट इट टीचेस यू अ लॉट. सो बेसिकली त्याची पण एक कपॅसिटी इफ यू नो तर यू कॅन एक्सपेरिमेंट ॲट युअर एंड एज वेल, विच इज क्रेझी. कमाल. थँक्यू. मला इतकं भारी वाटतंय आज या तुमच्या निमित्ताने एवढ्या सगळ्या गोष्टी कळतात. सर आता मी काही लोकांची नावं घेणार आहे ज्यांच्यासोबत तुम्ही काम केलंय आणि आय वॉन्ट टू नो की या सगळ्या व्यक्तींमधलं तुम्हाला काय अमेज करतं. जसं देर आर सो मेनी पीपल अराउंड अस ज्यांच्यामधल्या काही क्वालिटीज असतील, काही अप्रोच असेल, पर्स्पेक्टिव्ह असेल, इट अमेझेस अस, राईट. सो ही सगळी मंडळी तुमच्यासोबत काम करणारी केलेलीच आहेत. आय एम स्टार्टिंग विथ मधुर भंडारकर. मधुरचं ऑब्झर्वेशन अबाउट डिफरंट कॅरेक्टर्स इज अमेझेस मी यार. म्हणजे तो कोणाशी जाऊन बोलेल, ड्रायव्हरशी बोलेल, दुकानदाराशी बोलेल, कोणाशी बोलेल. अशा वेळी म्हणजे जेव्हा मी पहिल्यांदा त्याच्याबरोबर काम केलं, आय यूज्ड टू गेट शॉक्ड यार, की यु नो मधुर भंडारकर यार, सच अ बिग डिरेक्टर, बट ही इज सो ग्राउंडेड अँड इझी गोईंग, ही इज सो गुड. पण तो इंटरॅक्ट करायचा तेव्हा समजायचं की यार दिस गाय इज ऑब्झर्विंग देम, ही इज गेटिंग अ कॅरेक्टर आउट, सो विच ही कॅन इम्प्लिमेंट इट इन हिज फिल्म्स. सो मधुर इज अ ग्रेट गाय आणि त्याचं ही इज स्मार्ट, ही इज सुपर. आणि त्याचं एकदम म्हणजे त्याचं ठरलेलं आहे, दिस इज व्हॉट आय एम अँड दिस इज व्हॉट आय डू. ती क्लॅरिटी आहे कम्प्लीट. कमाल. ओके, नेक्स्ट नटरंग जी फिल्म आम्हाला मिळाली आणि इट हॅज ऑलवेज स्टेड विथ अस. रवी जाधव. रवी काय आम्ही एकत्र कॉलेजमधून, हो. सो आय नो रवी फॉर ॲटलिस्ट 35-36 years. ओ माय गॉड. सो वी ग्रो अप टुगेदर. रवीचं कसं आहे, रवी इज तो पण ॲडव्हर्टायझिंगमध्येच मोठा झालाय, त्यामुळे तू त्याला दगड दे, तो दगडही विकेल. वाव, as simply put as it can be. So रवी इज अ ग्रेट पर्सन. म्हणजे तो एखादी फिल्म कशी घेऊन जायची लोकांसमोर, ती कशी, म्हणजे रेगेचं तू त्यांनी पोस्टर डिझाईन केलेलं, आउटस्टँडिंग आहे. राईट. सो ह्या गोष्टी प्रत्येकाकडनं तुम्ही शिकत असता काही ना काहीतरी. आणि रवी मला एवढं फ्रीडम द्यायचा. आम्ही 3 फिल्म एकत्र केल्या, नटरंग, बालगंधर्व, बालक. सो कारण ही वी नो इच अदर, बेसिक आणि त्याच्याकरता त्याच्या पहिल्या 3 फिल्म होत्या, बिकॉज ही वॉज न्यू टू द फील्ड. बट आय यूज टू पुश हिम अ लॉट. म्हणजे नटरंगचा तुला एक किस्सा सांगतो. पहिले स्क्रिप्ट तू बघितलं असतंस तर मी म्हटलं अरे भाई 2 पार्टमध्ये होईल, एवढी मोठी स्क्रिप्ट होती. बिकॉज यु नो फर्स्ट टाइम डिरेक्टर, त्याला हे पण करूया, असं पण करूया, हे पण करूया, यु नो. आय सेड करायला काय नाही, बट इट्स गोना बी अ 5 hour फिल्म. अच्छा असं आहे का? सो यु नो देर आर सो मेनी थिंग्स. पण तो तुला फ्रीडम देतो अक्षरशः. म्हणजे अँड त्याचा पण सेन्स अबाउट कलर्स, कंपोजिशन. त्यामुळे ते आम्हाला नटरंग तू म्हणतेस, म्हणजे नटरंगचं आम्ही डिझाईनच तसं मी केलेलं की फर्स्ट हाफ इज ऑल मडी अँड यु नो ब्राउन्स अँड ग्रेज, बट सेकंड हाफ इज ऑल कलरफुल. मग ते कलरफुल म्हटल्यावर देन ही यूज टू यु नो पुट हिज आर्टिस्टिक टच टू इट. किंवा पालक आम्हाला अक्षरशः ती त्या एरामधली फिल्म आहे की तुझं ब्राऊन पेपरची जी कव्हर्स असतात, राईट, त्या कव्हर सारखं ते टोनॅलिटी ठेवायची होती. मग त्याला सुटेबल कलर्स, मग मेघनानीच कॉस्ट्युम्स केलेले त्याचे. मग तो तिला सांगायचं हे असं घेऊन ये, कारण बिकॉज यु नो वी ग्रो अप इन आर्ट स्कूल. तर तो आम्हाला खूप फायदा झाला. किंवा बालगंधर्व इज अ कम्प्लिटली डिफरंट फिल्म, यु नो. आणि तो टाइम किंवा तो 50sचा काळ किंवा त्याच्या आधीचा काळ, 19 म्हणजे 20s-30s मधलं सगळं ते उभं करायला खूप मजा आली. कारण त्याच्याकडे पण ती आर्टचं बॅकग्राऊंड आहे, त्याचं अंडरस्टँडिंग आहे अबाउट द फ्रेमिंग. सो रवी आणि मी म्हणजे आम्ही काय म्हणतात धमाल करत फिल्म्स केल्यात. डेडली कॉम्बिनेशन बाय ऑल मीन्स. ओके, प्रवीण तरडे. प्रवीण इज अ किकॅस रायटर. म्हणजे त्याचं रायटिंग स्किल्स अमेझिंग. म्हणजे तो एखाद्या फिल्ममध्ये, एखाद्या सीनमध्ये जर का 12 लाईन आहेत, 6 माझ्या आहेत, 6 तुझ्या आहेत,
तो तुला पण 6 आणि मला पण 6 पंचलाईन देऊ शकतो. एव्हरी लाईन इज अ पंचलाईन. ही इज लाईक दॅट. पण त्याचा स्क्रीन प्ले जो ज्या प्रकारे तो लिहितो, त्याला मी नेहमी ॲज अ फ्रेंड मी त्याला सांगत असतो, पव्या तू जरा रायटिंगला कंट्रोल कर रे तुझ्या. कारण तो एकदम फैल जाता है वो. बट द वे हे स्क्रीन प्ले तो लिहितो, आउटस्टँडिंग. आणि त्याच्याबरोबर पण आता मी म्हणजे रेगेमध्ये मी त्याला भेटलो ॲक्च्युली. नंतर मुळशी पॅटर्न केला, हंबीरराव केला, आता धर्मवीर, आणि अजून एक फिल्म येते आमची फुलवंती. तर आत्ताच हो अनाउन्समेंट ज्याची झाली. या सो ती फिल्म अजून म्हणजे आता 50% वर झाली आहे फिल्म शूट. बट ती पण एक फिल्म द वे स्नेहलनी आणि त्यांनीच हे केलंय, स्नेहल डिरेक्ट करते. आणि म्हणजे ज्या प्रकारे त्यांनी ते सगळं लिहिलंय, डायलॉग्स लिहिलेत, आउटस्टँडिंग यार. सो म्हणजे मी प्रवीणला सांगतो यार, आय विश आय हॅड, म्हणजे प्रत्येकात ते गुण असतात, पण त्याचं म्हणजे काय म्हणतात, एखाद्या वाणीवर प्रभुत्व असतं ना एखाद्याचं, शब्दांवर त्याचं जे काय प्रभुत्व, आउटस्टँडिंग, ते खरंच शिकण्यासारखं आहे त्याच्याकडे. ओके, आपण हिरामंडी बद्दल बोललो, सो ऑफकोर्स आय हॅव टू आस्क संजय लीला भन्साली. ही इज अ मास्टर क्राफ्ट्समन फॉर मी. संजय सर म्हणजे मी त्यांना 99 पासून ओळखतोय. राजा सय्यद ज्याच्याबरोबर मी काम करत होतो, सो राजा अँड संजय सर दे वर बॅचमेट्स ॲज FTI. ओके. सो SLBचे सगळे डिप्लोमा फिल्म्स आणि हे ते राजा यूज टू शूट. सो असं एक हे आलेलं की वी वर सपोज टू शूट देवदास, पण ते काही कारणाने नाही होऊ शकलं. बट मी राजाबरोबर असताना FTIला वर्कशॉप होतात आधीच्या डिरेक्टर्स आणि यांचे. तर संजय सर वॉज डुईंग वन वर्कशॉप फॉर द स्टुडंट्स. सो ही आस्क्ड राजा टू शूट. सो इला अरुणचं एक सॉन्ग आहे जे ब्लॅक अँड व्हाईट तेव्हा शूट केलं. ते आम्ही जवळजवळ आठवडाभर तिथे FTI मध्ये एकत्र होतो. अँड व्हॉट अ पर्सन यार, हिज लाईफ इज डेडिकेटेड टुवर्ड्स फिल्म मेकिंग. म्हणजे रोज संध्याकाळी आम्ही आर्काइव्ह मध्ये जाऊन जुनी सगळी गाणी बघायचो, ब्लॅक अँड व्हाईट. अँड ही इज फॅसिनेटेड विथ म्हणजे के आसिफ असेल किंवा कमल अंबोरे असतील यांच्या फिल्म्सबद्दल, आणि त्यांचं अंडरस्टँडिंग अबाउट फिल्म मेकिंग और कमांड ओव्हर फिल्म मेकिंग इज सो अमेझिंग. अँड यु नो, इवन आफ्टर डुईंग सो मेनी ब्लॉकबस्टर अँड मेगा फिल्म्स, ते सुद्धा हेच म्हणत असतात की बाबा यु नो एव्हरी फिल्म टीचर्स मी अ लॉट. आणि म्हणजे काय, आय हॅव नो वर्ड्स यार फॉर संजय सर. त्यांच्याबरोबर मला आता हिरामंडीमध्ये आय गॉट टू शूट सॉंग्स विथ हिम. म्हणजे सकलबन सॉन्ग ते मी शूट केलंय, किंवा एंडचं आझादी सॉन्ग आहे. सो ही गिव्स यू क्रिएटिव्ह फ्रीडम. आणि ते आझादी तर अंगावर येतं. माय गॉड, काय अमेझिंग. द वे ही डिझाईन्स द होल थिंग इज सुपर्ब. म्हणजे ते शिकण्यासारखं आहे यार. अँड द अमाऊंट ऑफ टाइम ही हॅज गिव्हन इट फॉर हिरामंडी यार. म्हणजे आम्ही फक्त काय म्हणतात, प्रोडक्शन डिझाईन मीटिंग आहे, कॉस्ट्युम्स मीटिंग आहे, किंवा कॅरेक्टर जेव्हा मी सगळ्यांचे स्टिल्स केलेत, सोनाक्षी असेल, अदिती असेल, या सगळ्यांचे अगदी म्हणजे जेव्हा ते ठरलं की हे करणार आहेत, तर त्यांचं टेस्ट शूट जे असतं, सो संजय सर यूज टू कॉल मी टू शूट दॅट. ओके. आणि म्हणजे तेव्हा आम्ही छोट्याशा त्यांच्या ऑफिसमध्येच यांना शूट करायचो. आणि मग त्यांचा लुक डिझाईन करणं असेल, किंवा ज्वेलरी असेल, कॉस्ट्युम्स काय पाहिजे, बॅकग्राऊंड काय पाहिजे, केवढा अभ्यास यार. त्या इमेजेस सुद्धा स्टनिंग दिसतात बिकॉज ही पुट इन सो मच एफर्ट. आणि ते छोटा असो मोठा असो शॉट, यु नो द इंटेन्सिटी इज सो मच यार फॉर एव्हरीथिंग. आणि म्हणजे काय म्हणतात, आय एम लकी अँड फॉर्च्युनेट दॅट हिरामंडीमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. ही इज अ मास्टर क्राफ्ट्समन फॉर मी. कमाल कमाल. सर, पुढचा प्रश्न मी सगळ्याच माझ्या गेस्टना विचारते की
आपण काम करताना आपली अशी काही मूल्य असतात ज्यांना जपून आपण काम करत असतो किंवा दे आर व्हेरी इम्पॉर्टंट आपल्या आयडेंटिटीसाठी. तर तुमच्यासाठी असे काही कोर एथिक्स, कोर व्हॅल्यूज आहेत का विच आर व्हेरी फंडामेंटल तुमच्या अप्रोचमध्ये? माझं काय आहे, सी काय म्हणतात त्याला, मी जसं मी येलो नंतर मी तुला सांगितलं की टाइम पंक्च्युअल असणं, ह्या त्या तर गोष्टी असतातच. बट तुझ्यामुळे दुसऱ्यांना काय फायदा होऊ शकतो. आय फील की बाबा मी सेटवर असताना माझ्यामुळे लोकांना काहीतरी त्याचा फायदा झाला पाहिजे. आय वॉन्ट टू गिव्ह इट टू पीपल यार, कारण एव्हरीबडी वर्क सो हार्ड यार. अँड आय हॅव सीन लॉट ऑफ पीपल ग्रो फ्रॉम नथिंग टू they have become a brand. So why not everyone, so I work towards that all the time. म्हणजे आमचे स्पॉटदादांपासून ते सगळ्यांपर्यंत मी त्यांना खूप काय म्हणतात, आय पुश देम टू द लिमिट की बाबा एक दिवस तू सुद्धा कोणतरी मोठा माणूस बनशील. आणि दॅट इज हाऊ इट इज यार. कारण त्या गिव्ह अँड टेकमुळे ना तुलाच एक प्रकारचा वेगळा आनंद मिळत असतो रे. की आणि नॉट दॅट आपण काहीतरी केलंय दुसऱ्याकरता, पण त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद किंवा त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक नुसतं स्माइल जरी असेल तरी दॅट गिव्स यू लॉट ऑफ काय अमेझिंग फिलिंग यार. सो फॉर मी वर्किंग विथ द टीम अँड वर्किंग फॉर द टीम इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे खूप सुंदर आहे सर ऍक्च्युली. कारण आय कॅन ओनली इमॅजिन की तुमच्या आजूबाजूची माणसं, एखादी रॅन्डम व्यक्ती ज्यांना तुम्ही पुश केलं असेल मे बी ॲज अ पार्ट ऑफ युअर पर्सनॅलिटी, आणि त्या व्यक्तीच्या आयुष्याचं खरंच तो दिवस वेगळा गेला असेल किंवा येणारे काही दिवस वेगळे गेले असतील, तर फॉर दॅट पर्सन इज ऑलवेज गोइंग टू रिमेंबर यू. हो कम्प्लिटली. कारण मी तुला सांगतो ना, आय हॅव स्टार्टेड माय लाईफ फ्रॉम स्क्रॅच. आणि तेव्हा आमच्या घरी काहीच परिस्थिती पण नव्हती, पण त्याही याच्यात आम्ही खूप आनंदी होतो. आणि वेन आय स्लोली स्टार्टेड ग्रोईंग अप, म्हणजे माझे सगळे फ्रेंड्स आर विवेक माझा वन ऑफ द बेस्ट फ्रेंड्स आय हॅव सिन्स माय ग्रोईंग अप डेज. सो आमच्याकडे काहीच नव्हतं रे तेव्हा. म्हणजे लिटरली तो मॉडेलिंगमध्ये त्याचं हे ट्राय करत होता. आय वॉज गेटिंग माय हँड इन टू सिनेमॅटोग्राफी. आणि आम्ही दोघंही डोंबिवलीत राहायचो. बरेच वेळा ट्रेन मिस व्हायच्या आमच्या, मग आम्ही रात्री दादर स्टेशनवर काढल्या. पहिल्या ट्रेननी जायचो, मग डोंबिवलीच्या पुढेच जायचो, झोप लागायची. पण काय म्हणतात, आय हॅव सीन हिम ग्रो, ही इज सीन मी ग्रो. आणि आमच्यातलं जे गिव्ह अँड टेक आहे ना, विच इज म्हणजे भावाभावांच्यात पण नसेल, पण आय जस्ट लव्ह काय म्हणतात ते, त्याच्याकडनं पण मी शिकलोय बऱ्याच गोष्टी, तोही शिकला असेल माझ्याकडनं. पण एक एक गोष्ट जेव्हा तुला मिळत जाते आणि जो आनंद आपण अनुभवतो ना, मग तो का नाही आपल्या बाजूच्यानी पण अनुभवायचा. सो त्याच थॉटनी आय ऑलवेज वर्क. दॅट्स अ लवली थॉट. माय गॉड, मला असं वाटतच नाही की हे संपावं, पण आय हॅव अ कपल ऑफ मोर क्वेश्चन्स, 2-3 जर तुम्हाला लेट होत नसेल तर. तुम्ही आता दादर डोंबिवली म्हणालात, आय नो की दोन्ही जागांमध्ये तुमच्या मेमरीज असतील आय एम शुअर. या दोन्ही जागांनी व्हॉट हॅव दे गिव्हन टू यू? डोंबिवलीमध्ये मी जन्मापासून 28 वर्ष होतो. आता मी ठाण्यात राहतो. आणि तुम्ही डोंबिवली ते CST रोज ट्रॅव्हल करायचं फॉर JJ. माय गॉड, 1.5 तास जायला 1.5 तास यायला. पण अरे यार, दोज वर द डेज यार. म्हणजे ती ठरलेली ट्रेन, त्या ठरलेल्या सीट्स, किंवा काय म्हणतात बरेच वेळा मग लेट व्हायचा, मग यू मिस द ट्रेन, रात्र काढायची इथे. डोंबिवली जरी ते लांब असेल ना, तरी तिकडची माती वेगळी आहे. इट हॅज काय म्हणतात, मी खूप, म्हणजे तुला सांगतो ना, माझं अकॅडमिकली मी खूप पुअर होतो. आणि एखादी जागा तुला खूप गोष्टी शिकवून जाते, तसं मला डोंबिवलीने दिलंय. की बाबा तिने मला माझी जागा दाखवून दिलेली, आणि तिथेच मी मोठा झालो. आणि बरेच वर्ष असं व्हायचं की शूटिंग मध्ये, चल आता निघतो रे, घरी जायचंय, डोंबिवली जायचंय, असं अजूनही बरेच वेळा होतं. बिकॉज आणि दादर, माझे आई वडील दोघेही दादर मधले, वडील शिवाजी पार्कला, आई दादर टीटी.
प्रत्येक सुट्टी म्हणजे शनिवार रविवार असेल किंवा समर वेकेशन, क्रिसमस वेकेशन, गणपती, दिवाळी, सगळं शिवाजी पार्कमध्ये किंवा अहमद सल्लर दादर DTला. तर तेव्हा मी दोन्ही कॉन्ट्रास्ट बघितलं, डोंबिवलीतलं गाव पण आणि इकडच्या लोकांचं थिंकिंग, नो. सो माझ्या वडिलांचं सुद्धा थिंकिंग म्हणजे ते जरी वी शिफ्टेड, ते मला नेहमी सांगायचे कॉलेजला गेल्यावर, तुझ्या फ्रेंड्स मध्ये प्लीज हॅव कॅथलिक फ्रेंड्स, हॅव डिफरंट काइंड ऑफ फ्रेंड्स, ज्यामुळे तुझी इमेज चेंज होईल. यू विल स्टार्ट थिंकिंग इन अ डिफरंट वे. तू त्या एका पठडीमधला माणूस राहू नकोस. तू आर्टिस्ट आहेस, तू वेगळा घडव स्वतःला. आणि जेजेला गेल्यावर म्हणजे मला माझे वडील जवळजवळ 20-25 वर्ष फक्त हॉलिवूड फिल्म्सच बघायचे ते. त्यामुळे त्यांच्या काळातल्या सगळ्या हिरोजचे डायलॉग सगळं त्यांच्या पाठ होते. आणि ते क्लासिकल म्युझिक, हो, म्हणजे ही वॉज कम्प्लिटली कॉन्ट्रास्ट. जसं त्यांचं क्लासिकल आणि हॉलिवूड फिल्म्स, तसं माझं रॉक म्युझिक आणि असं सगळं हे होतं. बट मी म्हटलं ना, माझे वडील जरी म्हणजे त्यांचं अख्खं आयुष्य दादरमध्ये घडले ते, तेव्हा त्यांचं थिंकिंग वॉज डिफरंट. वेन आय वॉज चेझिंग माय ड्रीम ॲज अ सिनेमॅटोग्राफर, एखाद्या आई वडिलांनी थांबवलं असतं त्या काळात, बट दे लेट मी डू व्हॉट आय वॉन्टेड टू. आईनी पण काय म्हणतात हँडीक्राफ्टचा कोर्स केलेला, तिच्यात ते आर्टची एक बेसिक हे आहे, ते चाललं असेल माझ्यात. आणि आईचे वडील लॅब इन्चार्ज होते, रसायन तज्ञ, त्यामुळे ते BR चोप्राच्या सगळ्या फिल्म्स करायचे इन 60s, अर्ली 50s अँड 60s. पण त्याच्यानंतर एकदम मोठी गॅप, त्यामुळे आमचं नव्हतं पण इंडस्ट्रीमध्ये. पण ते संस्कार जे असतात, जे घडवत असतात, जसं माझ्या आई वडिलांना दादरनी घडवलं, तसं मला डोंबिवली आणि दादरनी घडवलंय. आणि खूप मेमरीज आहेत रे शिवाजी पार्कातल्या. आणि म्हणजे अजूनही मला तिकडे गेलं ना की ते माझं बालपणच आठवलं की गणपती तेव्हा आमचे काकांकडे असायचे, मग ते आणायला जाताना आणि विसर्जन दादर चौपाटीवर जाऊन, इमेजेस अमेझिंग यार. ते अशा काव्ड आहेत अजूनही. दॅट इज सो ब्युटिफुल. आणि आय एम शुअर त्या कुठे ना कुठेतरी आम्हाला दिसतील कधीतरी व्हिज्युअल्स मध्ये, इथून तिथून कुठून तरी ते बाहेर येईलच. सर, माझा एक मित्र आहे अभिषेक नावाचा, त्याला फिल्म्स बद्दल खूप प्रेम आहे आणि तो खूप मनापासून फिल्म्स बघतो, ऑब्झर्व्ह करतो. सो बऱ्याच वेळा असं होतं की अच्छा, ह्याचं पण नाव अभिषेक आहे, ह्या दोघांनी पण बरंच कॉन्ट्रीब्युट केलं आजच्या इंटरव्ह्यू मध्ये, पण हा वेगळा अभिषेक आहे अजून. आणि त्याने मला एक इंटरेस्टिंग प्रश्न काल विचारला. ठीक आहे, तो म्हणाला की हा तू महेश सरांना डेफिनेटली विचार माझ्याकडून म्हणून. सो आय एम आस्किंग इट ऑन हिज बिहाफ. ही गेव मी एन एक्झाम्पल, स्टीव्हन स्पिलबर्गचा फेबल्समॅन. आणि ही सेट की त्याच्यामध्ये एक सीन आहे जिकडे काहीतरी सॅड चाललंय आणि त्याला मिररमध्ये हे इमॅजिन होतं की मी हे कसं शूट करेन आणि मी हे कसं डिरेक्ट करेन. सो आय एम क्युरियस की तुमच्या बाबतीत असं कधी होतं का की तुमच्या आयुष्यात काहीतरी चाललंय, पण इन दॅट मोमेंट कुठेतरी तुम्ही यू फाइंड युअर सेल्फ थिंकिंग की मी हा शॉट डिझाईन केला असता तर मी कसा केला असता, आणि मी डिरेक्ट केला असता तर मी कसा केला असता? खूप वेळा, म्हणजे एव्हरी टाइम आय एम ॲट डिफरंट प्लेसेस आणि काही घडत असतं आणि तेच आपण इमॅजिन करत असतो. तर बऱ्याचशा गोष्टी अशा मी ज्या बघितल्या आहेत त्या मी ऑन बिगर स्क्रीनवर उतरवलेल्या आहेत तशाच्या तशा, आणि विच इज अमेझिंग यार. सो ॲज अ फिल्म मेकर यू हॅव टू बी अ ग्रेट ऑब्झर्वर, किंवा तुला ते ऑब्झर्व करणं इज इम्पॉर्टंट, कारण यू नेव्हर नो यार, ॲट एनी प्लेस वेर एव्हर यू आर, इट कॅन गिव्ह यू अ ब्रिलियंट सीन ऑर अ व्हिज्युअल. त्यामुळे जसं स्टील फोटोग्राफी आणि सिनेमॅटोग्राफीचं असतं बघ ना, की एखादी इमेज तुला मूव्ह करून जाते, ती साधी सिंगल फ्रेम असते, बट दॅट मूव्ज यू यार. आणि इकडे तू अख्खी फिल्म बघितल्यावर सुद्धा कधी कधी यू डोंट, काही होत नाही. पण दॅट, सो द इम्पॉर्टन्स ऑफ त्या स्टील इमेज, तर ती अशा कुठल्या तरी सिच्युएशन मध्ये आपण अशी एखादी गोष्ट बघतो आणि ती आपल्या डोक्यात राहते कंटिन्युअस, आणि मग ती कुठे ना कुठेतरी आपण उतरवत असतो. फॉर मी, आय डोंट वॉच टू मेनी फिल्म्स. मी ना OTT जास्त बघत, मी फक्त स्पोर्ट्स डॉक्युमेंटरीज बघतो. बिकॉज माय काय म्हणतात, मला स्पोर्ट्स आय एम इन्क्लाइंड सो मच टुवर्ड्स इट. सो F1 असेल, फुटबॉल असेल, क्रिकेट असेल,
बास्केटबॉल असेल, एनी स्पोर्ट यार. सो आय लव्ह वॉचिंग लॉट ऑफ स्पोर्ट्स डॉक्युमेंटरीज. रिझन बिईंग त्याच्यात दे क्रिएट द होल थिंग फ्रॉम गेम्स असतात. आता फुटबॉलवरचे डॉक्यूज आहेत, इंटरव्ह्यूज आणि गेम्सच्या हाय पॉइंट्स, एडिटमध्ये आणि साऊंड डिझाईनमध्ये काय अमेझिंग ते मूव्ह करून टाकतात रे तुम्हाला. आता ड्राईव्ह टू सर्व्हाइव्ह जी F1 वरची नेटफ्लिक्स आउटस्टँडिंग यार. सो यु नो दे क्रिएट सो मच आउट ऑफ नथिंग. म्हणजे तुम्हाला एक्सपिरियन्स देतात बेसिकली. ओ अँड हाव इट मूव्स यू सो मच यार. की ते काही काही लोकांचे इंटरव्ह्यूज आहेत अबाउट दॅट पर्सन, यु नो, हू इज अ स्पोर्ट्स स्टार, बट व्हॉट ही हॅज गिव्हन इट फॉर हिज करिअर, यु नो. आणि ते दॅट कीप्स ऑन इन्स्पायरिंग मी ऑल द टाइम. वाव. समिंग दिस अप सर, हा शेवटचा प्रश्न आहे तो शौर्य, अभिषेक आणि मी असा आमच्या तिघांच्या वतीने आहे, कारण आम्ही तिघांनी विचार करून काढलेला प्रश्न आहे की जसं प्रोफेशनली काम करताना किंवा कमर्शियली काम करताना तुमच्यावरती नाही म्हटलं तरी एक चौकट असते, एक रिस्ट्रिक्शन असतं, आणि त्यात तुम्हाला मग क्रिएटिव्हली तुम्हाला जे करायचं ते करायचं असतं. बट जस्ट इमॅजिन, लेट्स इमॅजिन अ हायपोथेटिकल वर्ल्ड जिथे ना फायनान्शियल काही रेस्ट्रिक्शन्स आहेत, ना कोणत्याच पद्धतीचे रेस्ट्रिक्शन्स आहेत, आणि तुम्हाला 2 फिल्म्स बनवायच्या आहेत. एक तुम्हाला शूट करायची आहे आणि एक तुम्हाला डिरेक्ट करायची आहे, विदाउट एनी रेस्ट्रिक्शन्स. इन दिस ड्रीम वर्ल्ड महेश निमाई कोणत्या पद्धतीची फिल्म शूट करतील आणि कोणत्या पद्धतीची फिल्म डिरेक्ट करतील? ओ वाव, अमेझिंग क्वेश्चन. सो म्हणजे आय वुड लव्ह टू शूट, इफ गिवन अ चान्स, अ मेगा बजेट a film on like a F1 driver. Oh, sports. Their life amazes me, you know, because of course, you know, there's a lot of money, there is so much, but the precision and there is so much, you know, काय म्हणतात, they have to understand, learn technology as well as, you know, physical fitness and the mindset. So काय म्हणतात, म्हणजे आता डिझायनिंग मध्ये सुद्धा स्ट्रेट लाईन्स, क्लीन कट्स, इट इज लाईक दॅट यार. अँड द स्पीड, यु नो, दॅट स्पीड नुसतं आपल्याला नुसतं बघायला मजा वाटते यार. बट पीपल हू सिट नेक्स्ट टू दॅम, यु नो, सो मेनी टाइम्स देर आर व्हिडिओज ऑफ ड्रायव्हर्स टेकिंग, यु नो, फ्रेंड्स अलॉंग. And, you know, competing every week on that track. So life about speed is something, you know, which I... And another one is emotional म्हणशील तर मला एखाद्या वारकऱ्यावर फिल्म करायला खूप आवडेल. वाव. कारण जसं काय म्हणतात, करोडो लोक आहेत, त्यांचा एकच, म्हणजे आता फुटबॉलचे ते 11 लोक आणि त्यांचे फॅन्स, त्यांचा एकच असतो गोल की बाबा यू हॅव टू मेक अ गोल. तसं ह्या वारकऱ्यांचा रे, त्यांचा एकच गोल आहे की आषाढीला जाऊन माऊलीचं दर्शन घेणे. आणि त्या ह्याच्यात त्यांना समजत पण नाही रे काय काय झालंय आपल्याला, यु नो, उन्हात तानात पावसात कसेही चालत असतात, तेही इमोशन यार. Those will surely move me and I can move audiences through that. Wow. So, yeah. That is lovely. आता तुम्ही हे जे काय आम्हाला स्वप्न दाखवलंय वारकऱ्यांच्या फिल्मचं, यू आर होपिंग सर की अशी एखादी फिल्म तुमच्याकडून आम्हाला मिळाली तर खूप भारी वाटेल. कारण कम्प्लीट 2 कॉन्ट्रास्ट आहेत, बट कॉन्ट्रास्ट आहेत. एक एकदम प्रॉपर स्पोर्ट्स वाली आणि एक असं कल्चर जे काय म्हणजे त्याचं वर्णनच नाही करता येऊ शकत. नक्की काय मोटिवेट करतं, नक्की काय इन्स्पायर करतं, हे अनडॉक्युमेंटेड आहे कम्प्लिटली. आणि तुला सांगतो ना, म्हणजे जेव्हा जेव्हा मी बघतो, पालखी बघतो, वारी बघतो, एक रिदमवर चालू असतं यार. पण त्या रिदम मध्ये जे हमिंग असतं ना, म्हणजे समटाइम्स मी असं रिलेट करतो की बरेच वेळा आम्ही सेटवर बसलेलो असतो आणि एखादा पेडिस्ट्रियल फॅन असतो तो, तर त्या फॅन मधून सुद्धा कधी कधी तुला ओमकार ऐकू येईल, यु नो, किंवा कुठल्या तरी एखाद्या ह्याच्यातनं ती बरेच वेळा आम्ही वेगवेगळ्या लोकेशनवर शूट करत असतो, ते लांब कुठल्या तरी माळरानात
बैलांना ती घंटा असते त्यांची आणि ती टिंग 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 करत असते. तो पण एक रिदम असतो त्यांच्या चालीत आणि तो रिदम, तो वारकऱ्यांच्यातला पण रिदम एक आहे ना, तो इट टेक्स यू टू दॅट अल्टिमेट, असं मला नेहमी वाटतं. आणि की तो रिदम जर का चेस करता आला आपल्याला विथ डिफरंट इमोशन्स, इट विल बी अमेझिंग. तुम्हाला असं कोणत्या शॉट मध्ये कधी स्पिरिच्युअल वाटलंय सर शूटिंग? बरेच असे अनुभव आहेत की म्हणजे आता JNJच्या वेळी सुद्धा की ती गंगा बघून असं वाटतं यार आपण काय आहोत रे, वी आर नोवेअर. किंवा आय ट्रॅव्हल अ लॉट, तेव्हा वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये वेगवेगळ्या लोकेशन्सवर गेल्यावर असं वाटतं की देर इज सो मच ब्युटी अराउंड अस यार. किंवा सह्याद्रीत मी फिरलो ना एवढा, की आपल्या जवळच एवढं आणि आपण जग फिरत असतो. सो काय म्हणतात, इमेजेसचा ती बँक एवढी झाली आहे ती, म्हणजे आता मला 30 वर्ष झाली फील्डमध्ये, पण म्हणजे अजून 200-300 वर्ष चालतील, कारण एवढं हे अथांग आहे ना. हो, पण ते काय म्हणतात, समवेअर आपल्याला यू हॅव टू होल्ड ऑन टू युअर आपल्याला आपण धावत असतो सगळीकडे, ते तुला कुठेतरी म्हणजे असं मला कधी कधी वाटतं नाही यार, आय हॅव टू कीप ऑन गोईंग. पण कुठेतरी एक माइंड सांगत असतो की आफ्टर आता एवढं केलं, अजून काय करणार, अजून काय मिळणार. मग मला तेच माइंड सांगतं की द बेस्ट थिंग टू द स्पिरिच्युअलिटी इज माय पेंटिंग. की 12-12 तास ती पेंट करत बसा आणि क्रिएट इमेजेस थ्रू द पेंट्स. पण म्हणजे सर तुमचा मेंदू, तुमचं डोकं नेव्हर शट्स डाऊन? नो, आय एम ऑलवेज वर्किंग. इवन इफ आय एम होम, माझं काहीतरी चालूच असतं यार. इरिस्पेक्टिव्ह, बिकॉज जर ऑब्झर्वेशन तुमचा स्ट्रॉंगेस्ट पॉइंट आहे, तर विच मीन्स की तुम्हाला सुट्टीवर पाठवा की तुम्हाला घरी ठेवा, तुम्हाला कुठेही पाठवा, इट इज गोइंग टू कंटिन्यू. मला गौरांगी म्हणजे माझी मुलगी मला तेच सांगत असते, आता कधीतरी आमच्यात बसा, नाही तर तुम्ही आपले तिकडे जाऊन काहीतरी विचार करत बसणार. Yeah, so many times it happened there. Which is lovely, but it is helping you for sure. Yeah, it does. But sir, खूप थँक्यू सगळ्यात आधी तर. वन ऑफ माय फेवरेट एपिसोड ऑन कॅमेरा आय कॅन से, कारण मला इतकं एनग्रॉस व्हायला झालं या पूर्ण जगामध्ये, आणि यू रिअली टूक अस थ्रू अ लॉट ऑफ थिंग्स. मग ते ऍडव्हर्टायझिंग असेल, फिल्म्स असतील, डिरेक्शन असेल, सिनेमॅटोग्राफी असेल, ही सगळी माणसं असतील जे तुम्हाला भेटली आहेत, आणि यू ॲज अ पर्सन आणि ॲज अन आर्टिस्ट सुद्धा थोडेसे जास्त आम्हाला कळलात. थँक्यू सो मच फॉर युअर टाइम. आणि इंडस्ट्रीमध्ये सगळे सरांना ली सर म्हणतात, सो आय जस्ट होप की या इंटरव्ह्यू नंतर आय कॅन कॉल हिम ली सर. अरे प्लीज, मला सर तर म्हणू नकोस तू अजिबात, बिकॉज आय एम लाईक वन ऑफ यू यार. थँक्यू दीज टू यार. तुम्ही तुमचे पेशन्स, तुम्ही इतका वेळ, आय थिंक दिस मस्ट हॅव बीन अ लॉंगेस्ट इंटरव्ह्यू, बट या दिस हॅज ऍक्च्युअली This was fun. But it was fun, आणि थँक्यू सो मच. Here's wishing all the best. आणि आय एम शुअर की आपण 6 महिन्यांनी जरी पुन्हा भेटलो तुमच्या कोणत्या वेगळ्या प्रोजेक्टच्या निमित्ताने, तरी देर विल बी 5000 अदर थिंग्स जे आपण आज बोललोच नाही होत, जे आपण त्या दिवशी बोलू. सो हिअर्स होपिंग की ते सुद्धा होईल. थँक्स अ लॉट सर. आय होप यू हॅड अ गुड टाइम. Totally. Thank you.